सो आपण डायऑक्सिजन आठवतंय ना? हे असं काहीतरी बघत होतो वन्स अपॉन द टाईम. आपण एलिमेंट्स सेपरेट बघत होतो. मध्येच आपण 15 ग्रुपचा एक रिव्हिजन लेक्चर झालं आपलं. ते आपल्याला संडेच्या टेस्टला आहे आणि आता आपण हे नेक्स्ट टॉपिक आपण आज सुरू करूयात. डायऑक्सिजन इट्स प्रिपरेशन मेथड्स. सो वी हॅव ऑलरेडी सीन सम प्रिपरेशन मेथड्स. सो जरा एकदा रिवाइज करा बरं. कोणकोणत्या प्रिपरेशन मेथड्स बघितल्यात आपण? लॅबोरेटरी स्केलच्या मेथड्स बघितलेत ना? So which methods that we have seen earlier? डिस्टिलेशन इंडस्ट्रियल झाली. लॅबोरेटरी मेथड्स कोणकोणत्या बघितल्यात? लॅबोरेटरी मेथड म्हणजे लॅबोरेटरी मेथड हे नाव नकोय, त्याच्या अंडर कोणत्या मेथड्स बघितल्या ते पाहिजे. कोणत्या ऑक्साइड्सची बघितली होती? ओके, वन इज डिकम्पोजिशन ऑफ पेरॉक्साइड, अनदर वन फॉर्म पेरॉक्साइड्स. बरोबर, पेरॉक्साइड बरोबर एक होती. नंतर परक्लोरिक ऍसिड बरोबर, KClO3 बरोबर आपण एक बघितली. अजून एक कोणती मेथड होती? थर्मल डिसइंटिग्रेशन ऑफ सम मेटल ऑक्साइड्स. बरोबर ना, काही मेटल ऑक्साइड्सचं पण आपण बघितलं, HgO, AgO, त्यांचे आपण रिडक्शन ऑक्सिजनच्या प्रिपरेशन मेथड्स बघितले. ठीक आहे. So those three methods were from laboratory scale. Now we are going to see industrial methods. So already we have seen first method, पण आपण परत एकदा बघूयात ती मेथड आणि मग पुढे जाऊयात. ठीक आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर. सी दिस इज द सेम मेथड फॉर सिंथेसिस ऑफ नायट्रोजन. त्याच्यामुळे जेव्हा आपण नायट्रोजन परत बघणार आहोत त्यावेळेस ही मेथड परत मी शिकवणार नाहीये. सेम मेथड आहे, एकाच मेथड मधनं दोन्ही प्रॉडक्ट्स तयार होतात. ओके. So fractional distillation of liquid air. The atmospheric air contains almost 20 to 22% of oxygen. So if we liquefy that air and then distill it, लिक्विफिकेशन आधी करायचं आणि मग परत त्याला हीट करायचं. हीट केलं की काय होणार आहे? वेगवेगळ्या बॉइलिंग पॉइंटच्या टेम्परेचरला वेगवेगळे गॅसेस सेपरेट होणार. ओके. So fractional distillation, it is nothing but separation of different gas components by using distillation method. Okay. And another one is electrolysis of water. सो इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर हा पॉईंट तुमचा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये झालेला आहे. बरोबर ना? त्याच्यावर थोडक्यात काय ह्यातल्या दोन्ही मेथड्स झाल्यात. आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया त्याची. सो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर, आपण एक डिस्टिलेशन युनिटचं एक्झाम्पल हे बघितलं होतं, डायग्राम, की कॉम्प्रेसर आहे ज्याच्यामधनं जी आपली फ्री एअर मधलं जे ऍटमॉस्फिअर मधली एअर आहे त्याला इथं कॉम्प्रेस करून कूल केलं जातं. कूल केल्यानंतर परत रेफ्रिजरेशन मध्ये टाकून लिक्विफाय करतात. लिक्विफाय केलं की लिक्विड एअर तयार होणार आहे. लिक्विड एअर मधलं मॉइश्चर किंवा अजून काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत त्या बाहेर काढण्यासाठी फिल्टर लावलाय. ठीक आहे. लिक्विफाईड एअर म्हणजे इट इज अ व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर. लक्षात आहे ना, हवा आपण इथं लिक्विड केली. तर वरती नंतर पाठवल्यावर आपण काय केलं, डिस्टिलेशन कॉलम मध्ये त्याला सेपरेट केलं. डिस्टिलेशन कॉलम मध्ये वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळ्या स्टेप्स असतात. म्हणजे थोडक्यात काय, इथं टेम्परेचर सगळ्यात कमी असतं. इन जनरल डिस्टिलेशन कॉलम मध्ये काय असतं, सॉरी, बॉटमचं टेम्परेचर कमी आणि वर जात जाऊ तसं टेम्परेचर जास्त जास्त होत जात. त्याच्यामुळे बॉटमला ऑक्सिजन सेपरेट होतो आणि टॉपला नायट्रोजन सेपरेट होतो. इवन वी कॅन सेपरेट अदर गॅसेस लाईक आर्गॉन और एनी अदर बाय डिफरंट at different boiling points of the respective gases. Okay. So this point that we have already seen. माहिती आहे ना सगळ्यांना? काय कोणाला एक्सप्लेन करायचंय परत? So we have seen that the oxygen liquefy at minus 183 degrees Celsius. So it flows out of the flask through the tube from the bottom of the vessel. And nitrogen, so boiling point is minus 196 degrees Celsius. It flows through the tube connected at the top of the flask. Okay. So in the same unit, we can prepare both these gases, oxygen as well as nitrogen. Okay. So पुढे जायचं. हे लिहिलेलं आहे ना सगळ्यांनी? फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा प्रोसिजर तुमच्या बुक मध्ये नाहीये, त्याच्यामुळे मागच्या वेळेस तुम्हाला हे लिहिण्यासाठी वेळ दिला होता. सो आता आपण पुढे जाऊया.
नेक्स्ट मेथड बघूया, इलेक्ट्रॉलिसिस ऑफ वॉटर. सो वॉटरचं इलेक्ट्रॉलिसिस करायचंय. आता पुढची स्लाइड दाखवायच्या आधी मला सांगा की इलेक्ट्रिसिटी आपल्याला पास करायची वॉटर मधनं. एक असणार आहे कॅथोड, एक असणार आहे अॅनोड. आपल्या नेहमीप्रमाणे कॅथोड पाशी होणार रिडक्शन, अॅनोड पाशी होणार ऑक्सिडेशन. बरोबर ना? तर आता पुढे मला सांगा काय झालं. झोपले. पुढे मला एक सांगा की हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, त्यातलं कॅथोड पाशी हायड्रोजन जातो आणि अॅनोड पाशी ऑक्सिजन जातो, उलट होतं. कॅथोड पाशी ऑक्सिजन जातो आणि अॅनोड पाशी हायड्रोजन जातो. सो व्हॉट डू यू थिंक? म्हणजे आपल्याला कॅथोड पाशी करायचंय रिडक्शन, अॅनोड पाशी करायचंय ऑक्सिडेशन. सो हे दोघं जण जे गॅसेस, म्हणजे आपला वॉटर आहे त्याला आपण डिसइंटिग्रेट करणार आहोत, वॉटर आहे त्याला आपण डिकम्पोज ब्रेकिंग करणार आहोत हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा काढायचा आहे पाण्यातलं. तर कॅथोड पाशी कोण जातं आणि अॅनोड पाशी कोण जातं? तुमचं वॉटर म्हणजे फ्युएल सेल झालेला आहे म्हणून मी डायरेक्टली विचारते. झालंय ना फ्युएल सेल? या इलेक्ट्रॉलिसिस ऑफ वॉटर तुमचा झालेला आहे हा टॉपिक. सो काय रिएक्शन होणार आहे? कॅथोड पाशी होणार आहे रिडक्शन, यू विल गेट हायड्रोजन ओव्हर देअर, अँड अॅनोड पाशी होणार आहे ऑक्सिडेशन. सो ऑक्सिजन विल गो ओव्हर देअर. साधी गोष्ट आहे, H प्लस आहे बरोबर ना, H2O मध्ये H प्लस आहे. प्लस वाला जातो कुठं? निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडं, आणि तिथे जाऊन इलेक्ट्रॉन घेणार आणि रिड्यूस होणार. ऑक्सिजन आहे O मायनस किंवा O मायनस मायनस, सो तो जाणार आहे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड अॅनोड कडं, आणि अॅनोड कडे जाऊन तिथं होणार आहे त्या आपले इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आणि तिथं त्याचं ऑक्सिडेशन होणार. ओके, दॅट इज नथिंग बट इलेक्ट्रॉलिसिस ऑफ वॉटर. बरं मला सांगा, दोन मेथड्स आपण बघितल्यात आता, हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि दुसरी इलेक्ट्रॉलिसिस. विच वन इज अ सिम्पलर वन? व्हॉट डू यू थिंक? सिंपल मेथड कोणती असेल? पहिली मेथड का इलेक्ट्रॉलिसिसची? म्हणजे असं समजा की तुम्हाला आता ऑक्सिजन तयार करायची कंपनी टाकायची, तर कोणती मेथड आपण प्रिफर करू? वी आर गोइंग टू प्रिफर सेकंड मेथड, इलेक्ट्रॉलिसिस. वाय? बिकॉज टेम्परेचर रिक्वायरमेंट बघा इथं किती आहे, -200 -185. एवढं कमी टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर वाढवायला जशी एनर्जी लागते तर टेम्परेचर कमी करायला सुद्धा वेगळी एनर्जी द्यावी लागते, रेफ्रिजरेशन वगैरे. कळते? परत लिक्विड एअर हँडल करणं खूप अवघड आहे, हाय प्रेशर असणार आहे तिथं, कॉम्प्रेसर वगैरे आपण लावलेले आहेत. कळले? सो इट इज बेटर टू यूज इलेक्ट्रॉलिसिस. ही रिएक्शन रूम टेम्परेचरला होणार आहे आणि नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशरला होणार आहे. ओके, सो इलेक्ट्रॉलिसिस इज वाइडली एक्सेप्टेड इंडस्ट्रियल मेथड. ऑब्विसली ही जी मेथड आहे डिस्टिलेशन ऑफ लिक्विड एअर, ही सुद्धा होत असते. दोन्ही मेथड्स वापरल्या जातात. इलेक्ट्रॉलिसिस ऑफ वॉटर. Electrolysis of water is one of the best large-scale method for preparation of dioxygen. Okay, it produces oxygen in pure state. On electrolysis, H2 is liberated at cathode and O2 is liberated at anode. So see the diagram. फक्त जरा अरेंजमेंट बघा कशी केलेली आहे. आपण नॉर्मली इलेक्ट्रोड्स वरून डीप करतो बरोबर की नाही, आपण इलेक्ट्रोलिटिक कंडेन्सर असून वरून आपण एक कॅथोड आणि कॅनोड डीप करतो. इथं काय केलंय, बॉटमनी डीप केलंय कारण की गॅसेस तयार होणार आहेत, त्यांना आपल्याला कलेक्ट करायचंय. सो गॅसेस आपल्या टॉपला कलेक्ट होणार आहेत. सो कसं केलेलं आहे लक्षात येईल तुम्हाला ही डायग्राम बघून, की हे जे पालथे टाकलेलं आहे ना, असं उपडं करून ठेवलेलं आहे, बॉटम म्हणजे ओपन एंड खाली आहे, क्लोज एंड वरती आहे. हा काय आहे प्रकरण? गॅस जार. आठवते का आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं, गॅस जार याला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये गॅस कलेक्ट करता येतो. ओके, दिस पर्टिक्युलर दिस वन इज कॉल्ड एज गॅस जार. कुठलाही गॅस प्रिपेअर करायचा झाला तर गॅसला कशामध्ये तरी कलेक्ट करायचं असतं. सो इट इज कॉल्ड एज गॅस जार. जसा वॉटरचा जार असतो, जार म्हणजे जग वगैरे असतो की नाही पाण्याचा, तसा हा गॅसचा असतो, म्हणून याला गॅस जार म्हणायचं. ठीक आहे. सो कॅथोड पाशी तुम्हाला मिळेल हायड्रोजन, एनोड पाशी मिळेल ऑक्सिजन. ओके, ओव्हरऑल इलेक्ट्रोलिसिस होणार आहे, H2O will disintegrate or H2O will decompose as H2 plus O2. Okay, so this is overall electrolysis of water. So I think you can write reduction at cathode and anode separately. लिहिता येईल ना रिएक्शन? कॅथोड पाशी रिडक्शन लिहायचंय, H प्लस इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आणि हायड्रोजन ऍटम होणार, हायड्रोजन ऍटमचा हायड्रोजन मॉलिक्यूल करायचा. एनोड पाशी O मायनस आहे, तो इलेक्ट्रॉन देणार आणि ऑक्सिजन ऍटम होणार, ऑक्सिजन ऍटमचा ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार करायचा. लिहिता येईल मनाने रिएक्शन?
इथं लिहिलेली नाहीये. ऍट एनोड आणि ऍट कॅथोड यू हॅव टू राईट दिस रिॲक्शन. ही ओव्हरऑल इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस लिहा आणि त्याच्या खाली रिॲक्शन ऍट एनोड आणि रिॲक्शन ऍट कॅथोड त्या दोन्ही रिॲक्शन्स तुम्ही लिहा. झाले लिहून? झाले का लिहून? जायचं पुढे? So how many preparation methods that we have seen? Total 5 preparation methods, 3 laboratory scale and 2 industrial methods. Okay. So after preparation, we are going to see physical properties of dioxygen or physical properties of oxygen. Okay. म्हणजे त्याचा melting point, boiling point, त्याचा loop म्हणजे कसा दिसतो, काय कलर आहे, हे सगळं बघूया. ठीक आहे. The first one, it is a colorless, but it condensate to a blue liquid. माहितीये ना, आपण हा पॉइंट ऑलरेडी केलेला आहे. ऑक्सिजन आता जेव्हा आपण हवेमध्ये बघतो तेव्हा तो आपल्याला कलरलेस दिसतो, म्हणजे दिसतच नाही, म्हणून त्याला कलरलेस म्हणतो. पण ऍक्च्युली जर का नुसतं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड केला, नुसतं ऑक्सिजन समजा कलेक्ट केला आणि त्याला जर का लिक्विफाय केलं तर लाईट ब्ल्यू कलरचं लिक्विड दिसतं. ओके, लाईट ब्ल्यू कलर लिक्विड दिसतं. त्याच्यामुळं थोडक्यात काय आहे, तर ऑक्सिजन जो एअर मध्ये आहे तो खूप डायल्युटेड फॉर्म मध्ये आहे, 20% आहे फक्त 100 पैकी. त्याच्यामुळे त्याचा जो ब्ल्यू कलर ऑलरेडी फेंट आहे, ऑलमोस्ट आपल्याला दिसतच नाही. ओके, बट म्हणजे गॅस मध्ये असताना आपण त्याला कलरलेस म्हणू शकतो, पण लिक्विड मध्ये तो लाईट ब्ल्यू लिक्विड दाखवतो. ओके, इज odorless, diatomic gas and paramagnetic in nature. Okay, it is odorless, diatomic gas and it is paramagnetic in nature. So now tell me, paramagnetic तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात ऑक्सिजन कडे, म्हणून त्याला पॅरामॅग्नेटिक म्हणायचं. So how many unpaired electrons are there with O2 molecule? How many unpaired electrons are there with O2 molecule? किती अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात ऑक्सिजन कडे? इट हॅज 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे ना? पाय स्टार एक्स आणि पाय स्टार वाय या दोन आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. ओके, सो दॅट क्वेश्चन मे बी आस्क्ड. नॉर्मली काय होतं, पॅरामॅग्नेटिक म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि जेव्हा पेअरिंग नसतं तेव्हा आपण ऑड नंबर बघतो की 1 2 1 किंवा 3 5 असं. तर तसं नाहीये, पॅरामॅग्नेटिक जरी 2 इलेक्ट्रॉन असले तरी सुद्धा ते अनपेअर्ड असतात. ओके, melting point is 55 Kelvin, boiling point is 90 Kelvin. Okay, it is moderately soluble in water. किती soluble होते बघा, 3.8 centimeter cube in 100 centimeter cube. Okay,
म्हणजे जवळजवळ 3% फक्त त्याचा सोल्युबिलिटी आहे. ओके. वॉटरची सोल्युबिलिटी खूप वॉटरमध्ये ऑक्सिजनची सोल्युबिलिटी कमी आहे, पण जेवढी काही सोल्युबिलिटी आहे तेवढी सफिशियंट आहे aquatic लाईफसाठी. म्हणजे जे समुद्राखालचे किंवा पाण्याखालचे जीवजंतू आहेत, मासे वगैरे, ते सगळेजण एवढ्या वॉटर म्हणजे एवढा जरी 3% ऑक्सिजन असेल तरी सुद्धा ते सर्व्हाइव्ह होऊ शकतात. ओके. लेस क्वांटिटी असली तरी सुद्धा सर्व्हाइव्ह होऊ शकतात. ओके. इट इज ऑब्व्हियस इट इज अ व्हेरी हायली रिएक्टिव्ह. ओके. काय रिएक्टिव्ह आहे तर तो सेकंड मोस्ट इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट आहे. रिएक्टिव्हिटी म्हणजे काय तर तो जास्त करून ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. ओके. सो इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग गॅस, कारण की तो स्वतः ऑक्सिजनच आहे, त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग असणार आहे. जसा हा नॉन मेटल्स किंवा पी ब्लॉक मधले आपण जसं बघतो की नॉन मेटल्सला जो ऑक्सिडाइज करतो तसं मेटल्सला सुद्धा ऑक्सिडाइज करतो. ओके. फक्त ऑक्सिडेशन रिएक्शन कोणासोबत नाही होत त्याची, तर हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, आर्गॉन म्हणजे थोडक्यात ग्रुप 18 एलिमेंट्स यांचं तो ऑक्सिडेशन करत नाही, बिकॉज दीज आर नोबल एलिमेंट्स. ओके. किंवा इनर्ट गॅस एलिमेंट्स ते सोडले तर बाकी सगळ्यांना तो ऑक्सिडाइज करतो. ठीक आहे. बरं, ह्या लिस्ट मध्ये झेनॉन लिहिलेला नाहीये, दिसतंय ना, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, आर्गॉन आहे, झेनॉन नाही. कारण की आपल्याला झेनॉन माहितीये, झेनॉनचे ऑक्साइड्स किंवा आपल्याला रिएक्शन बघायच्या. जसं आपण ग्रुप 18 मध्ये खाली खाली येत जाऊ तस तसं ऍटॉमिक साईज वाढते आणि थोड्याफार प्रमाणामध्ये रिएक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळते. ओके. सो इन जनरल इट कॅनॉट रिॲक्ट विथ हेलियम, निऑन अँड क्रिप्टॉन. ओके. मॅक्सिमम त्याच्या या कोणत्याच रिएक्शन्स होत नाही. ओके. सो तो मेटल्स बरोबर पण रिॲक्ट होतो, नॉन मेटल्स बरोबर रिॲक्टिव्ह होतो आणि प्रॉडक्ट काय तयार होतं तर सगळ्याचे ऑक्साइड्स. ओके. मेटलचे ऑक्साइड्स, नॉन मेटलचे ऑक्साइड्स आपल्याला प्रॉडक्ट तयार होतो. ओके. अँड नेक्स्ट वन इज लास्ट वन आयसोटोप्स. ओके. कोणकोणते आयसोटोप्स आहेत? O16, O17 अँड O18. दीज आर द 3 नॅचरली अकरिंग आयसोटोप्स ऑफ ऑक्सिजन. ओके. माहिती आहेत ना सगळ्यांना आयसोटोप्स? आयसोटोप म्हणजे काय? सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. आणि मास नंबर डिफरंट का आहे तर इथं न्यूट्रॉन्सची संख्या तिघांची वेगवेगळी आहे. दॅट्स वाय मास नंबर वेगवेगळा आहे. सो दीज आर द 3 नॅचरली अकरिंग आयसोटोप्स आउट ऑफ विच O16 इज अबंडंट. ओके. O16 is abundant isotope while others are very much less abundant. ओके. तर काही डाऊट आहे का फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये? यामधलं फक्त काय काय लिहून घ्या, पहिले 2 पॉइंट, नंतर सोल्युबिलिटी आणि मग आयसोटोप्स. म्हणजे पहिले 3 पॉइंट आणि लास्ट पॉइंट एवढंच लिहा. हे मधली जी रिएक्टिव्हिटी आहे ती आपल्याला परत बघायचीच आहे. रिएक्शन्स मध्ये आपल्याला या रिएक्शन परत बघायच्या. So write down first one. It is a colorless, odorless paramagnetic gas. Melting point, boiling point लिहा. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी लिहा 3% आणि आयसोटोप्स कोणते आहेत? O16, O17, O18. ओके. झाले लिहून? फक्त 2-3च पॉइंट आहे. हे मधले जे आहेत हे फक्त कशासाठी ते तुमच्या पुस्तकात आहेत म्हणून, पण ऍक्च्युली याची काही गरज नाही. आपण ऑक्सिडायझिंग नेचर त्याचं परत बघणारच आहोत. कारण की ह्या केमिकल प्रॉपर्टीज झाल्यात. सो केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपल्याला हे पॉइंट परत बघायचे. ओके. जायचं पुढे. So let us start with chemical properties. Okay. So first one, overall chemical property कोणती आहे तर ऑक्सिजन काय करणार आहे? ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इट इज गोइंग टू ऑक्सिडाइज एनिथिंग. एनिथिंग म्हणजे काय? इट कॅन ऑक्सिडाइज मेटल ऍज वेल एज नॉन मेटल. ओके. मेटल्स आणि नॉन मेटल दोघांनी तो ऑक्सिडाइज करतो. ऑलमोस्ट ऑल मेटल्स अँड नॉन मेटल्स कॅन बी ऑक्सिडाइज. आपण नॉन मेटल्स मध्ये बघितलेत एक्झाम्पल हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन. ते सोडले तर सगळ्या नॉन मेटल्सचा तो ऑक्सिडेशन करतो. आणि मेटल मध्ये कोण? तिघ जण, एयू सॉरी तिघ जण नाही, दोघच आहेत. एजी बरोबर सुद्धा रिएक्शन होते, एयू आणि पीटी. ओके. नोबल मेटल्स आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर रिएक्शन होत नाही. ओके.
Oxygen directly reacts nearly all metals and non-metals except some metals like AuPT and some noble gases. ओके, तर ते सोडले तर ऑक्सिजन सगळ्यांबरोबर रिएक्शन देतो. ओके, ऑक्सिडेशन रिएक्शन इज नॉर्मली एक्झोथर्मिक रिएक्शन. ओके, आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे हीट लिबरेट होते, टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यामुळे पुढची जी रिएक्शन आहे सस्टेन करायची, म्हणजे पुढची रिएक्शन कंटिन्यू करायचं का त्याच्यामध्ये जी तयार झालेली हीट आहे तेच करतं. ठीक आहे, सो रिएक्शन इज एक्झोथर्मिक, बट ऑब्व्हियसली जरी एक्झोथर्मिक असली तरी सुद्धा रिएक्शन सुरू करण्यासाठी काहीतरी प्रमाणामध्ये हीट लागते. ओके, सो समटाइम्स एक्सटर्नल हिटिंग इज रिक्वायर्ड. कळाले, आणि का रिक्वायर्ड आहे तर O2 बॉन्ड आहे, O डबल बॉन्ड O, विच इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड, सो बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी इज व्हेरी मच हाय. त्याच्यामुळे या एन्थाल्पीला ब्रेक करण्यासाठी थोडंफार एक्सटर्नल हिटिंग लागतं. एकदा हा बॉन्ड ब्रेक झाला की रिएक्शन एक्झोथर्मिक होते आणि पुढे आपले आपणच त्याचं पुढची काय रिएक्शन आहे ती कंटिन्यू होते, कारण की एकदा रिएक्शन एक्झोथर्मिक झाली की हीट इंटरनली जनरेट होणार आहे, रिएक्शन कंटिन्यू होणार. कळाले, these are the two main points. First one, it can oxidize any kind of metal or non-metal except some one. Okay, and the reaction is exothermic, but you need to initiate reaction by using some heat. Okay, so रिएक्शन सुरू करण्यासाठी हीटची गरज असते. एकदा रिएक्शन सुरू झाली की रिएक्शन एक्झोथर्मिक असल्यामुळे आपली आपणच शेवटपर्यंत कंप्लीट होते. ओके, so we are going to see 4 types of chemical reactions in this. Reaction with metals, obviously आपण metals आणि नॉन मेटल्स बघतोय म्हणून. रिएक्शन विथ नॉन मेटल्स, आता मेटल आणि नॉन मेटल सोडलं तर दुसरं काय असतं, पिरियॉडिक टेबल मध्ये एक मेटल किंवा नॉन मेटल किंवा मेटलॉइड असतात, म्हणजे ते सोडलं तर काय असतं त्यांचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे वेगळे कंपाऊंड्स. ठीक आहे, की मेटल आणि नॉन मेटल मिक्स करून एखादं कंपाऊंड तयार केलं असेल तर त्याची ऑक्सिजन बरोबर काय रिएक्शन होते. ओके, आणि नेक्स्ट वन, सम रिएक्शन कंडिशन, म्हणजे जिथं आपल्याला काहीतरी कॅटलिस्ट किंवा काहीतरी युज करावं लागतं. ठीक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये नुसतं हिटिंगनी रिएक्शन होत नाही, तिथं आपल्याला काहीतरी वेगळा कॅटलिस्ट वगैरे युज करावं लागतं. ओके, सो वी आर गोइंग टू सी chemical properties or chemical reactions of oxygen in these 4 parts. Okay, reaction with metals, non-metals, other compounds. Compound म्हणजे काय, मेटल नॉन मेटलचं कॉम्बिनेशन, म्हणजे फॉर एक्झाम्पल FeSO4 किंवा PbS, म्हणजे मेटल पण आला नॉन मेटल पण आला, त्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन. कळाले, आणि थोड्या रिएक्शन कंडिशन असल्या म्हणजे थोड्याशा स्पेशल रिएक्शन्स दॅट वी आर गोइंग टू सी. ओके, so first reaction, calcium with metal, you will always get oxide. Okay, I have given only 2 reactions, but you can write n number of reactions. कोणताही मेटल घ्या, +1 +2 +3 ऑक्सिडेशन, कोणताही मेटल घ्यायचं ऑक्सिडेशन केलं, you will get required metal oxide. Okay, reaction with non-metal, you will get non-metal oxide like P4O10 CO2. Okay, विथ अदर कंपाऊंड्स, म्हणजे झिंक सल्फाइड आता घेतला असेल तर झिंक सल्फाइडचं ऑक्सिडेशन, ही रिएक्शन आपण ऑलरेडी रोस्टिंग मध्ये बघितलेली आहे, बरोबर ना, रोस्टिंग मध्ये आपण ही रिएक्शन बघितली आहे. सो विल गेट झिंक ऑक्साइड अँड सल्फर डायऑक्साइड विल गो आउट. हियर दिस ऑक्सिजन विल रिप्लेस हायड्रोजन, CH4 will give CO2 plus H2O. ओके, दिस इज नथिंग बट कंबशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला कंबस्ट केलं की CO2 तयार होतो आणि आणि जे काय हायड्रोकार्बन आहेत ते ब्रेक होऊन जातात. सो कोणत्या रिएक्शन बद्दल डाऊट आहे का? सिंपल रिएक्शन्स आहेत या, आपण ह्या रेग्युलर, आणि याच्या सोडून तुम्ही कुठलेही नॉन मेटल लिहिलं, कोणताही गॅस लिहिला तरी रिएक्शन बनेल. बरं मला सांगा, ऑक्सिजनची ऑक्सिजन बरोबर काय रिएक्शन होईल, म्हणजे आपण इथं काय केलंय, नॉन मेटल एकदा फॉस्फरस घेतलाय, एकदा कार्बन घेतलाय. मी जर का नॉन मेटल घेतलं ऑक्सिजन, तर ऑक्सिजनची ऑक्सिजन बरोबर काय रिएक्शन होईल? व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑब्टेन्ड आफ्टर reaction of oxygen with oxygen? The product is ozone. बरोबर ना, ऑक्सिजन ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होऊन काय तयार होणार आहे, ओझोन तयार होणार आहे. ठीक आहे, ऑक्साइड्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, ग्रुप 15, बरोबर ना, ग्रुप 15, 16, 17 तिन्ही केस मध्ये आपण वेगवेगळे ऑक्साइड्स बघितले. ठीक आहे, म्हणजे कसे नॉन मेटल्स मध्ये, त्या ग्रुप 15, 16, 17च्या मेटल्स मध्ये पण आपण ऑक्साइड्स बघितले. सो डू यू रिमेंबर एनिथिंग अबाउट ऍसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ दिस ऑक्साइड्स? जे वरती लिहिलेले आहेत, कॅल्शियम ऑक्साइड आणि अल्युमिनियम ऑक्साइड्स, आर दे ऍसिडिक ऑर बेसिक? डू यू नो?
हे जेव्हा आपण ऑक्साइड्स वेगवेगळे लिहितो, मेटल्स बरोबरचे ऑक्साईड, नॉन मेटल बरोबरचे ऑक्साईड, तेव्हा आपण त्याचं ऍसिडिक बेसिक नेचर आपण बघितलेलं आहे, ट्रेंड बघितलेली आहे. आठवतंय ना? तर त्यानुसार हे CaO आणि Al2O3 कोणते ऑक्साइड्स आहेत? These are basic oxides. These are basic oxides and the lower ones are acidic oxides. Okay. In general, oxygen reaction with metals gives basic oxides. Oxygen reaction with non-metals gives acidic oxides. Okay. Normally दोन टाईपचे ऑक्साइड्स आपल्याला तयार होतात. आठवतंय ना? कालच झालाय हा पॉइंट आपला. आणखी ग्रुप 15 मध्ये मेटल्स पण आहेत आणि नॉन मेटल्स पण आहेत. सो ऑक्साईडचं ऍसिडिक नेचर हळूहळू वाढत जातं, बेसिक नेचर कमी कमी, सॉरी उलट बोलले, ऑक्साईडचं ऍसिडिक नेचर कमी होत जातं आणि बेसिक नेचर हळूहळू वाढत जातं डाऊन द ग्रुप. ओके. सो अगेन सेम पॉइंट इज हिअर. इथं आता तुम्ही दोन दोनच एक्झाम्पल लिहिले, तुम्ही तर 15-15, 20-20 एक्झाम्पल लिहिली तरी चालतील, कारण की आपण ऑलरेडी भरपूर ऑक्साइड्स बघितलेले, बरोबर आहे ना? I think this point is clear to you. Reaction with metals, reaction with non-metals and other compounds. म्हणजे कोणतं पण तुम्ही एलिमेंट कंपाऊंड घ्या, त्याचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला काय होणार आहे, त्यातला जो रिड्युसिंग पार्ट आहे म्हणजे सल्फर किंवा हायड्रोजन, तो रिप्लेस होणार आहे ऑक्सिजनने. ओके. लास्ट वन, रिएक्शन सम रिक्वायरिंग सम रिएक्शन कंडिशन्स like formation of SO3, sulfur trioxide. सल्फर ट्रायऑक्साइड, SO2 चं ऑक्सिडेशन. SO2 चं ऑक्सिडेशन केलं SO3 ला, you need this catalyst V2O5, vanadium pentoxide. Okay, vanadium pentoxide. This catalyst will carry out this reaction. आणि आपल्याला परत ऑक्सिजन झाल्यानंतर सल्फर बघायचं आहे, तेव्हा SO3 चं प्रिपरेशन बघायचं आहे, तेव्हा ही रिएक्शन आपल्याला परत मदत करणार आहे. ठीक आहे. So sulfur when react with oxygen in presence of catalyst, you will get oxidation of sulfur. Okay. Similarly, if I want to prepare chlorine gas from HCl, even I need a catalyst CuCl2. Okay. The CaCl2 will carry out this reaction and I will get chlorine gas and water separated. त्या दोन्ही रिएक्शन्स आपल्याला परत बघायच्या आहेत. जेव्हा आपण सल्फर आणि त्याचे कंपाऊंड्स बघणार आहोत, त्याच्यामध्ये SO3 हा कंपाऊंड बघायचा आहे आणि क्लोरीन आणि त्याचे कंपाऊंड क्लोरीनला परत बघायचे. त्यावेळेस रिएक्शन्स पण आता लिहून घ्या या रिएक्शन्स. ओके. तर जिथं जिथं बोल्ड केलेलं आहे तेवढं डिस्क्रिप्शन मध्ये लिहा आणि नंतर रिएक्शन आहेत त्या मात्र सगळ्या लिहा. या जरी पुस्तकात असल्या तरी एकदा हाताखालनं गेल्या तर परत परत वाचायची वेळ येत नाही. की मी माझ्या अनुभवावरनच सांगते, आपण पुस्तक कसं वाचतो, डिस्क्रिप्टिव्ह पार्ट असेल तर ओळीने आपण अगदी बोट ठेवून छान वाचतो, बरोबर ना, प्रत्येक शब्दावरती बोट ठेवून. पण रिएक्शन लिहायची, वाचायची वेळ आली की काय करतो, पान पलटून द्यायचं आणि पुढचं वाचायला सुरुवात करायची, बरोबर आहे ना. रिएक्शन वाचायच्या नादाला कोणी लागत नाही, म्हणून या लिहून घ्या. या रिएक्शन फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिल्या, तुम्ही प्रत्येक केस मध्ये अजून भरपूर एक्झाम्पल्स, अजून भरपूर रिएक्शन्स ऍड करू शकता. जेवढ्या तुम्हाला रिएक्शन ऑक्सिजनच्या माहिती आहेत किंवा आता इथून पुढे कुठली कुठली रिएक्शन तुम्ही बघत जाल तेव्हा तेव्हा ऍड करत जा याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या या आपोआपच नोट्स भरपूर होतील आणि एका तिसऱ्या ऑक्सिडेशनच्या रिएक्शन तुमच्या गोळा होतील. ठीक आहे. ऑक्सिडेशन रिएक्शन ऑर्गॅनिक मध्ये नाही तर आपण इनऑर्गॅनिक मध्ये, दोन्ही मध्ये आपण बघतो थोडक्यात. बघा हे एक एक्झाम्पल इनऑर्गॅनिकचं आणि दुसरं ऑर्गॅनिकचं दिलं. तो ऑक्सिजन दोन्हीकडे काम करतो. तसंच ऑक्सिजन मेटल कडे पण असतो आणि नॉन मेटल कडे पण. आयनचं रस्टिंग होतं ना, Feचं रस्टिंग होतं, तेव्हा कोणता मॉलिक्यूल तयार होतो? व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ रस्टिंग ऑफ आयन? माहितीये ना, रस्टिंग करोजन होतं, लोखंड गंजतं, त्यावेळेस काय प्रॉडक्ट तयार होतो? त्यावेळेस काय प्रॉडक्ट तयार होतो? Fe2O3. ओके. Fe2O3, दॅट प्रॉडक्ट वी गेट. म्हणजे अगेन इट इज ऑक्सिडेशन रिएक्शन. ठीक आहे. चला पुढे जायचं. झाल्या असतील रिएक्शन लिहून तुमच्या.
म्हणजे ही मी एक्झाम्पल्स वेगवेगळी का सांगते तर तुम्हाला इथं फक्त कॅल्शियम आणि अल्युमिनियमच लिहिलं पाहिजे असं नाही. तुम्ही आयर्नची घेऊ शकता, झिंकची घेऊ शकता, कुठलेही घेऊ शकता. ओके, पुढे जाऊयात आपण. तर दीज आर डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन. सो लास्ट पॉइंट काय राहिला आता आपला? पहिल्यांदा प्रिपरेशन मेथड झालं, मग फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या, केमिकल प्रॉपर्टीज झाल्या. मग फायनली काय राहतात तर त्याचे ऍप्लिकेशन्स, युजेस. ओके, सो वी आर गोइंग टू सी डिफरंट युजेस ऑफ दिस ऑक्सिजन. सो तुम्ही सांगा बरं काय यूज आहे ऑक्सिजनचा? जसं मला क्वेश्चन आला सपोज की राईट व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ डायऑक्सिजन. सगळ्यात पहिला यूज काय तर ब्रीदिंग, बरोबर ना? आपल्याला ब्रीदिंग साठी किंवा जगण्यासाठीच बेसिकली प्राणवायू म्हणतात याला, बरोबर आहे ना? अजून कुठं लागतं ऑक्सिजन? फ्युएल्स मध्ये, बरोबर आहे ना? किंवा ज्वलनाला ऑक्सिजनची गरज असते, आपण इयत्ता 3री मध्ये शिकलोय, बरोबर आहे? कंबशन वगैरे त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन नेसेसरी आहे. ओके, the number of reactions or number of things are there where oxygen is necessary. Okay, so we are going to see some important uses. यातलं काही लिहून घेऊ नका, हे पुस्तकामध्ये जसंच्या तसं आहे. मी ते कॉपी पेस्टच केलंय. पुस्तकामध्ये हे तुम्हाला पॉइंट्स मिळतील. फक्त आपण जरा गो थ्रू करूयात कोणकोणते पॉइंट आहेत. सो पहिला सगळ्यात पॉइंट काय येणार आहे? रेस्पिरेशन, ब्रीदिंग. ओके, ॲनिमल अँड ॲक्वाटिक लोकांना सुद्धा तो ब्रीदिंगला मदत करतो. ओके, मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील. मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील म्हणजे आयर्न पासून जे स्टील बनवतात. आयर्न पासून स्टील म्हणजे रॉट आयर्न पासून स्टील अॅलॉय तयार करतात. त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची मदत होते. नंतर आहे ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम. ओके, वेल्डिंग आणि कटिंग मशीन मध्ये वापरतात. माहिती नाही फ्लेम? ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम. नंतर ऑक्सिजन सिलेंडर्स दॅट आर युज्ड इन हॉस्पिटल्स, हाय अल्टिट्यूड, नंतर माउंटेनिंग म्हणजे फ्लाइंग माउंटेनिअरिंग सॉरी. त्याच्यानंतर दुसरीकडे कुठं वापरतो आपण ऑक्सिजन सिलेंडर? सी म्हणजे समुद्राच्या खाली जाताना सुद्धा आपण वापरतो बरं ना, ऑक्सिजन प्लस हेलियम हे कॉम्बिनेशन युज करतो त्या सिलेंडर मध्ये. ओके, आणि लास्ट आणि इम्पॉर्टंट थिंग कंबशन ऑफ फ्युएल. ओके, आणि रॉकेट फ्युएल एनर्जी म्हणजे रॉकेटची जी फ्युएल आहे त्याच्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन युज करतात. ओके, सो दीज आर डिफरंट युजेस. यातलं ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम कोणी बघितलीये का? कधी बघितलंय का काम हे करताना? कसं काम होतं काय? सो एव्हरीवन नोज दिस. वेल्डिंग कधीतरी जन्मात आपण केलं नसेल पण दुसऱ्याचं तरी बघितलं असेल कसं करतात ते, बरोबर आहे ना? ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम याचा अर्थ काय होतो? ऑक्सी ऍसिटिलीन म्हणजे काय? ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन हे दोन्ही गॅसेस आहेत. ऑक्सिजन गॅस आणि ऍसिटिलीन गॅस म्हणजे कुठला? CH ट्रिपल बॉन्ड CH. आठवतोय ना ऑर्गॅनिक केमिस्ट्री? CH ट्रिपल बॉन्ड CH. तो कसं काम करतो बघा ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम. म्हणजे ऍक्च्युली ही फ्लेम का बनवतात? आपला नॉर्मल जो गॅस आहे LPG गॅस माहिती ना, घरामध्ये आपण जो गॅस वापरतो त्याचं टेम्परेचर किती असतं माहिती? घरामध्ये जो आपण गॅस वापरतो त्याचं टेम्परेचर किती असतं माहितीये का कोणाला? जवळपास 500-550 डिग्रीच्या आसपास असतं. ठीक आहे, ब्लू फ्लेम असते ते, कळाले? पण जेव्हा आपल्याला एखादं मेटल मेल्ट करायचंय, आता घरामधल्या गॅसवरती स्टीलची पातेली वगैरे आपण ठेवतो, कुकर ठेवतो, ते काय मेल्ट होतात का मेटल्स? नाही होत, कारण की त्यांचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो. पण जेव्हा आपल्याला कटिंग वेल्डिंग करायचं असतं तेव्हा ते मेटल मेल्ट होणं गरजेचं असतं. ठीक आहे, मग त्यावेळेस टेम्परेचर किती लागतं बघा? 3000 डिग्री सेल्सिअस और 5400 फॅरनहाइट. म्हणजे आपल्या रेग्युलर टेम्परेचरच्या म्हणजे गॅसच्या रेग्युलर टेम्परेचरच्या 6 पट जास्त टेम्परेचर आपल्याला लागतं. ओके, सो कटिंग वेल्डिंग वगैरे हे करण्यासाठी एवढं हाय टेम्परेचर नेसेसरी. आणि मग ते कसं अचीव्ह करतात तर ऍसिटिलीन आणि ऑक्सिजन यांच्या कॉम्बिनेशन मध्ये. ऍसिटिलीन प्लस ऑक्सिजन यू विल गेट अ व्हेरी हाय फ्लेम टेम्परेचर. ठीक आहे, इव्हन ऍसिटिलीन तुम्ही ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर असं नाव ऐकलंय का कधी? ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर, की याच्यामध्ये मेटल्स असतात ना त्याचे एलिमेंट्स, म्हणजे सपोज माझ्याकडे एखादं सपोज माझ्याकडे एक मातीचं सॅम्पल आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं सँडचं वगैरे असं सॅम्पल, शेतातली माती, आणि मला त्याच्यामध्ये आयर्न किती आहे बघायचंय किंवा कॅल्शियम किती आहे बघायचंय. ठीक आहे, मेटल्स किती प्रमाणात आहेत बघायचं असेल तर त्यावेळेस मला युज करावा लागतो ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर. ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर, त्याचं ऍब्रिव्हिएशन आहे AAS. ठीक आहे, AAS ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर. सो त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं की मेटल जर का त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, म्हणजे त्या सॅम्पल मध्ये मेटल प्रेझेंट असेल तर त्याला बर्न करावं लागतं. म्हणजे बर्न झाला तो, बर्न म्हणजे काय, जळून गेला तो, तर मला त्याचं अनालिसिस करता येतं. कळाले?
मग तो मेटल सॅम्पल बर्न होण्यासाठी सुद्धा हाय एनर्जी किंवा हाय टेम्परेचर लागणार आहे, बरोबर आहे. सो त्या बर्निंग साठी सुद्धा ऍसिटिलीन आणि ऑक्सिजन हे कॉम्बिनेशन युज करतात. कळतंय? म्हणजे मेटल्सच्या डिटेक्शनला सुद्धा मेटल बर्न होणं गरजेचं असतं, ते मेल्ट होणं गरजेचं असतं. सो त्या केसमध्ये सुद्धा ही फ्लेम वापरतात. ऑब्व्हियसली ही लॅबोरेटरी स्केलला असल्यामुळे तिथं इन्स्ट्रुमेंटेशन किंवा त्याचं सगळं अनालिसिस करायची पद्धत वगैरे बदलते. म्हणजे वेल्डिंग सारखं तिथं काम होत नाही, पण तरी सुद्धा तिथं सेम फ्लेम हीच फ्लेम युज करतात ऍटॉमिक ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर मध्ये. कळालं? बिकॉज अगेन वी आर डीलिंग विथ मेटल्स अँड वी आर गोइंग टू फायर दोज मेटल. फायर म्हणजे त्यांना जाळवायचे, आपल्याला बंद करायचे त्या मेटल्सला. ओके, सो दिस वन इज ऑक्सिएसिटिलीन फ्लेम. की ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन हे दोन वेगवेगळे गॅसेस आहेत, ते एकत्र बाहेर पडले की तुम्हाला हाय एनर्जी हाय टेम्परेचरची फ्लेम मिळते. ठीक आहे, ऑक्सिजन आणि ऍसिटिलीन एकत्र करायचं नाही. ठीक आहे ना, म्हणजे ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम जरी लिहिताना एकत्र लिहित असलो तरी ऍक्च्युली ऑक्सिजनचा सिलेंडर आणि ऍसिटिलीनचा सिलेंडर वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या पाईपनी तो पास होतो, आणि जेव्हा ते ओपन होतात एकत्र ओपन होतात आणि तिथे तुम्हाला फायर कॅच करतात, तिथे हाय टेम्परेचर अवेलेबल होतं. कळालं? This is related to oxyacetylene flame. Just keep in mind this temperature 3000 degree Celsius. ओके, बाकी हे काय डायग्राम वगैरे काढायची काही गरज नाहीये. टेम्परेचर लक्षात ठेवा 3000 डिग्री सेल्सिअस. ओके, पुढे जायचं. याचा स्क्रीनशॉट काढा किंवा नाही काय लिहिलं तरी चालेल, पुस्तकामध्ये हे ऍप्लिकेशन्स आहेत. सगळे पॉईंट जसे आहेत तसे आहेत पुस्तकात, त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालेल. आणि तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकताय, अभ्यास नाही केला युजेस तरी मनाने लिहू शकता ऑक्सिजन कुठं कुठं वापरतात, बरोबर ना, तेवढे तुम्ही सुज्ञ आहात. तर आता होमवर्क. होमवर्क काल दिलेला कोणी काही लिहिलाच नाही, 2-3 मुलांनीच मला होमवर्क पाठवलं. आठवते का कालचा होमवर्क? काल सांगितलेलं फॉस्फरसचे 3 जे ॲलोट्रॉप्स आहेत त्यांची डायग्राम काढा वहीमध्ये आणि त्याचा फोटो काढून मला पाठवा. कारण की बरेच जण डायग्राम काढतच नाहीत, म्हणून तो मुद्दामून सांगितलं होतं. तर तो सुद्धा आणि आजचा होमवर्क असं तिन्ही तुम्ही मला आज पाठवायचे. हा क्वेश्चन सुद्धा बुक मधलाच आहे. Why water in the fish pot needs to change time to time. Next one, write 2 uses of ClO2. Oxyacids of chloride मध्ये आपण बघितलेलं आहे. Fine. Which of the following does not react with oxygen directly? Zn, Ti, Pt, Fe. And complete the following reaction. Oxidation reaction. ते दोन्ही रिएक्शन आहेत, दोन्ही क्वेश्चन सिंपल आहेत. आपण 7.16 चा आन्सर मला आता सांगा, बाकीच्या नंतर होऊया. 7.16. So very simple answer is there. आन्सर इज प्लॅटिनम. बाकी सगळ्यांबरोबर रिएक्शन होणार आहे. त्याच्यामुळे जरा आपण क्वेश्चन बघूया. You do not need to write this one, which does not react. तुम्हाला काय लिहायचं? Write down the reactions with zinc, titanium and Fe. Write down the reactions of oxygen with zinc, titanium and Fe. कळतंय? आपण जरा प्रश्न बघूया, म्हणजे तुमच्या 2-4 रिएक्शन्स अजून लक्षात येतील, लिहिता येतील. ओके, पुढच्या रिएक्शन्स तुम्ही लिहिलाच. कालचा एक्सरसाइज काय होता? फॉस्फरसचे जे 3 अलॉय आहेत, व्हाईट नंतर कुठला होता? व्हाईट नंतर रेड आणि मग ब्लॅक, तिन्ही फॉस्फरसच्या फक्त डायग्राम तुम्हाला काढून द्या असं सांगितलं. सो तो एक क्वेश्चन आणि हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून पाठवा मला. चालेल, पुढे जायचं. सो आपला ऑक्सिजन कम्प्लीट झाला. आपण काय काय बघितलं ऑक्सिजन मध्ये? पहिल्यांदा त्याचा स्ट्रक्चर, बरोबर आहे, स्ट्रक्चर नेचर काय असेल ते. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघितलाय त्याचा प्रिपरेशन मेथड्स, प्रिपरेशन मध्ये इंडस्ट्रियल आणि ऍज वेल एज लॅबोरेटरी स्केल. तिसरा पॉईंट बघितलाय आपण फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचं काय? कलर आणि सोल्युबिलिटी, हे 2 महत्वाचे पॉईंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितलाय आपण कोणता? केमिकल प्रॉपर्टीज. आणि केमिकल प्रॉपर्टीज एकच आहे की ऑक्सिजन कोणाबरोबर रिएक्ट झाला तरी ऑक्साइडच तयार होतो. ऑक्सिजन कोणाबरोबरही रिएक्ट होऊ देत, यू विल ऑलवेज गेट ऑक्साइड. ओके, and last one, its uses or its applications. Okay, so let us move on to next element. कोणता एलिमेंट बघायचा आहे पुढचा? ओझोन, O3. ओके, तर सुरू करूयात. ओझोन. ओझोन म्हणलं की आपलं स्टँडर्ड काय, कुठल्या स्फिअर मध्ये आहे? स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आहे. त्याचं काम काय आहे? ऍब्झॉर्प्शन ऑफ हार्मफुल UV रेडिएशन्स ऑब्टेन फ्रॉम कमिंग फ्रॉम सन, बरोबर आहे ना. आता तेच आपण इथं, आता मी परत काय ते लिहिलेलं नाहीये,
बट ते पॉइंट्स तुम्ही लिहू शकाल की ओझोन कोणत्या अर्थमध्ये कुठं सॉरी म्हणजे कुठे अवेलेबल आहे, ओझोन कुठं मिळतो किंवा तो कुठं तयार होतो आणि त्याचं काय काम आहे. ओके. ओझोन लेयर याबद्दलची शॉर्ट नोट तुम्हाला लिहायची. ठीक आहे. पुढे जायचं. So let us see some points related to ozone. परत काय काय बघायचं आपल्याला. ओझोनचं स्ट्रक्चर, प्रिपरेशन मेथड. ठीक आहे. ओझोन आपल्याला लॅबोरेटरी स्केलला पण प्रिपेअर करावं लागतं बिकॉज इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. लॅबोरेटरी स्केल म्हणून आपल्याला ओझोन जरी स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तयार होत असला तरी आपल्याला अर्थ वरती सुद्धा त्याला तयार करावं लागतं, ते तयार करता येतं. ओके. सो वी आर गोइंग टू सी सम प्रिपरेशन मेथड्स ऑफ ओझोन. ओके. अगेन त्याच्यामध्ये दोन पार्ट्स आपल्याला बघायचे. एक नॅचरली म्हणजे ऍक्च्युअली स्ट्रॅटोस्फिअर पाशी काय रिएक्शन होते आणि दुसरं म्हणजे कुठं तर लॅबोरेटरी स्केलला आपण कसं बनवू शकतो. तर त्या दोन मेथड्स प्रिपरेशन बघायच्यात. स्ट्रक्चर झालं, प्रिपरेशन मेथड झालं की फिजिकल प्रॉपर्टीज, मग केमिकल प्रॉपर्टीज आणि मग ऍप्लिकेशन्स. ओके. सो लेट अस स्टार्ट वन बाय वन. स्टार्ट विथ स्ट्रक्चर. लेट अस सी सम इंट्रोडक्टरी पॉइंट्स फर्स्ट. पहिली गोष्ट काय, ओझोन म्हणजे काय, इट इज अन allotrope ऑफ ऑक्सिजन हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला O3. ओके. ओझोनचा शोध कोणी लावला माहितीये का? इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय सोरेट इन 1863. ऍक्च्युली बरेच सायंटिस्ट आहेत, तुम्ही जरा पुस्तकामध्ये वाचा. पण सोरेटनी फायनली त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला. ओझोनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O3 हा दिलाय कोणी किंवा हा शोधलाय कोणी? सोरेट या नावाच्या सायंटिस्टने. ओके. लेट अस सी इट स्ट्रक्चर. सो ऑलरेडी आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे, आपल्यासाठी हे फक्त रिव्हिजन होईल. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओझोन. 3 ऑक्सिजन मॉलिक्युल्स दे आर अरेंज्ड इन अ बेंट स्ट्रक्चर. बरोबर आहे. बेंट स्ट्रक्चर असतं. एका ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड आहे, दुसऱ्या ऑक्सिजन बरोबर सिंगल बॉन्ड. बरोबर आहे. हे स्ट्रक्चर आठवत आहे ना. जे ऑक्सिजनचा नॉर्मल ऑक्सिडेशन नंबर आहे आपला +2 किंवा -2 असं म्हणूयात की 2 बॉन्ड नॉर्मल आहेत. सो ऑक्सिजन जिथं 2 बॉन्ड्स असतात तो न्यूट्रल आहे. इथं 2 पेक्षा जास्त झाले, 3 बॉन्ड झाले या ऑक्सिजनचे, म्हणून याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि या ऑक्सिजनकडे 2 पेक्षा कमी बॉन्ड आले, म्हणून इथं चार्ज काय आला? मायनस. आले लक्षात? रिक्वायरमेंट पेक्षा कमी बॉन्ड झाले की मायनस, रिक्वायरमेंट पेक्षा जास्त झाले की प्लस. ठीक आहे. बरं, इथे मी वरती लोन पेअर काढलेली दिसते ना तुम्हाला? मला सांगा या लेफ्ट हँड वाल्या ऑक्सिजनकडे किती लोन पेअर्स आहेत? हाऊ मेनी लोन पेअर्स आर देअर विथ दिस ऑक्सिजन? लेफ्ट हँड साइड वाला ऑक्सिजन, डबल बॉन्ड वाला. किती लोन पेअर काढायचे तिथे? इथं मुद्दामून काढलं नव्हतं. किती लोन पेअर काढावे लागतील? 2 लोन पेअर. बरोबर ना. न्यूट्रल नॉर्मल ऑक्सिजन आहे, इट इज हॅव्हिंग 2 लोन पेअर्स. या पॉझिटिव्ह वाल्याकडे किती लोन पेअर्स असतील? हाऊ मेनी लोन पेअर्स आर विथ दिस पॉझिटिव्ह ऑक्सिजन? ओनली 1 लोन पेअर विच इज ऑलरेडी शोन हिअर. ओके. निगेटिव्ह वाल्याकडे किती लोन पेअर्स आहेत? निगेटिव्ह वाल्याकडे किती होणार आहेत? 3 लोन पेअर्स. म्हणजे काय करायचं? 2 लोन पेअर काढायच्या आणि एक निगेटिव्ह चार्ज द्या. निगेटिव्ह चार्ज समजा द्यायचा नसेल तर 3 लोन पेअर्स काढायच्या. कळतंय? एकतर निगेटिव्ह चार्ज द्या किंवा लोन पेअर काढा. एक निगेटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. ओके. 1 निगेटिव्ह मीन्स 2 इलेक्ट्रॉन्स. तो आपण निगेटिव्ह मध्येच 2 इलेक्ट्रॉन असतात. सो एकतर निगेटिव्ह द्या नाहीतर 2 इलेक्ट्रॉन द्या. असं नका करू की 3 लोन पेअर आणि चौथा निगेटिव्ह. मग ते 8 इलेक्ट्रॉन्स होते. ठीक आहे. सो you know this number of lone pairs at each oxygen. Okay. Second point, हा डबल बॉन्ड इथं स्टेबल राहतो का एकाच ठिकाणी? मी डबल बॉन्ड या बाजूला काढू शकते का? इथं सिंगल बॉन्ड काढला लेफ्ट हँड साइडला आणि इथं डबल बॉन्ड काढला. इथल्या ऑक्सिजनला मायनस दिला आणि इथं न्यूट्रल केला. सो इट इज पॉसिबल. इट इज नथिंग बट रेझोनन्स. बरोबर आहे. दिस डबल बॉन्ड डज नॉट रिमेन ॲट दिस पॉइंट ओनली. इट कॅन come to another oxygen also. At that time this oxygen will get negative charge. Okay. त्याच्यामुळे स्ट्रक्चर दाखवताना बघा कसं दाखवलं. इथं डॉट डॉट काढले, हे ब्लॅक मध्ये लिहिलंय ना. आता त्याच्यावरती रेड कलर काय दिसणार नाही. इथं तुम्हाला डॉट डॉट लिहिलेला दिसेल. डॉट डॉट याचा अर्थ काय? तर बॉन्ड हा हाफ काढलेला आहे, की इथं पण बॉन्ड असू शकतो आणि इथं पण बॉन्ड असू शकतो. पण बॉन्ड हाफ काढला याचा अर्थ अर्धा अर्धा बॉन्ड नसतो बरं का, की इथं अर्धा बॉन्ड आहे आणि इथं अर्धा बॉन्ड आहे असा अर्थ होत नाही. तर कधी कधी बॉन्ड या बाजूला असतो, कधी कधी या बाजूला असतो. कळले? ची बॉन्ड ऑर्डर किती आहे? ओझोनची ओव्हरऑल बॉन्ड ऑर्डर किती आहे? 1.5. आपण ऑलरेडी बघितले हे पॉइंट. बरोबर आहे ना. 1.5 बॉन्ड ऑर्डर 1.5 आहे, कारण की दोन्हीकडे हा बॉन्ड एक बॉन्ड आहे तो दोन्हीकडे डिस्ट्रीब्युट झालाय. बट इट डज नॉट मीन दॅट देर इज ऑलवेज 1.5 बॉन्ड. जरी बॉन्ड ऑर्डर 1.5 असले तरी सुद्धा कसं आहे, एका ठिकाणी 2 आणि दुसरीकडे 1 या पद्धतीने आहे. कळाले?
So we can draw both these structures or canonical forms of ozone. So we can draw both these structures. म्हणजे रेझोनन्स असल्यामुळे आपण डबल बॉन्ड एकतर या बाजूला लिहू शकतो राईट हँड साइडला किंवा लेफ्ट हँड साइडला, बोथ आर पॉसिबल. फक्त जिथे डबल बॉन्ड लिहिलाय तिथे 2 लोन पेअर्स राहतील आणि जिथे सिंगल बॉन्ड लिहिलाय तिथं 3 लोन पेअर्स राहतील. सो जेव्हा तुम्ही लोन पेअर्स दाखवताय तेव्हा ते स्ट्रक्चर प्रॉपर आपण शो केलं असं त्याचा अर्थ होतो. कळाले? नॉर्मल 2 लोन पेअर म्हणजे न्यूट्रल, एक कमी झाले तर पॉझिटिव्ह चार्ज, एक वाढली की निगेटिव्ह चार्ज. कळाले? So these two structures are possible, or these two are nothing but resonating structures. Okay, and this red color is resonance hybrid. Okay, हे रेड कलरचं जे काढलंय ते काय आहे? रेझोनन्स हायब्रिड. ओके, so ozone molecule is distributed by the average of 2 Lewis structures. म्हणजे 2 लेविस फॉर्म आहेत. लेविस फॉर्म म्हणजे काय? 2 लेविस स्ट्रक्चर्स आहेत, आपण त्यापैकी ऍव्हरेज म्हणजे हे रेड कलरचं जे आहे रेझोनन्स हायब्रिड म्हणून त्याला जास्त करून बघितलं जातं. Okay, so let us see some physical points of this structure. Bond order is 1.5, bond length is 128 picometer, and bond angle is 117 degrees. Okay, bond length डबल बॉन्ड साठी 1 आणि सिंगल बॉन्ड साठी 1 असं करायचं नाही, कारण की डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड एका जागेवर कंपल्सरी राहत नाही. तो बॉन्ड दोन्हीकडे रोटेट होतो, त्याच्यामुळे बॉन्ड लेंथ दोन्हीकडची सेम आहे, and that is 128 picometer. It is in between double bond and single bond. So this is overall about structure of ozone. So draw this 1, 2, 3 and 4 structures and this bond order. बाकीचं काय डिस्क्रिप्शन लिहायची गरज नाहीये. हे 3 पॉइंट लिहा, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल आणि हे 4 स्ट्रक्चर्स. येऊन झालं की सांगा, मग आपण पुढे जाऊ. ओके, झालं येऊन पुढे जायचं. दिस इज ओव्हरऑल अबाउट स्ट्रक्चर ऑफ ओझोन. सॉरी, आता आपण पुढे जाऊयात, ओझोनचे सिंथेसिस बघूयात. सो सिंथेसिस बघताना आपल्याला 2 पॉइंट बघायचे. रेझोनन्स, निरंजननी क्वेश्चन विचारलाय, रेझोनन्स हायब्रिड मध्ये प्रत्येक ऑक्सिजन वरती 2-2 लोन पेअर येणार का? तर प्रत्येक ऑक्सिजन वरती 2-2 लोन पेअर नाही दाखवू शकत, कारण की मधला ऑक्सिजन विल बी पॉझिटिव्हली चार्ज. तो सेंटरचा ऑक्सिजन आहे तो कायम पॉझिटिव्हली चार्ज राहणार आहे, त्याच्याकडे कायम 3 बॉन्ड राहणारच आहे, एकतर या ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड किंवा या ऑक्सिजन बरोबर. ओके, त्यामुळे त्याची एक लोन पेअर कायम कमी होणार आहे, आणि तिची कमी झालेली लोन पेअर आहे, एक लोन पेअर जी कमी झालेली आहे ती निगेटिव्ह जो चार्ज आहे, इट इज नथिंग बट ती लोन पेअर कोणी घेतलीये, ते दुसऱ्या ऑक्सिजनने. कळतंय? लक्षात येते काय सांगते? ओव्हरऑल दिस मॉलिक्युल इज न्यूट्रल. ओके, दिस मॉलिक्युल इज न्यूट्रल, त्याच्यामुळे एका ठिकाणी प्लस आला की दुसरीकडे मायनस येणार. प्लस आणि मायनसचा अर्थ काय होतं? प्लस इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, मायनस इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. यांनी लोन पेअर लॉस केली आहे म्हणून प्लस चार्ज आलाय, ऑक्सिजनने लोन पेअर गेन केली म्हणून याच्यावरती मायनस चार्ज आलाय. कळालं? त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी 2-2 लोन पेअर आपल्याला काढता येणार नाही.
आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो कधी लेफ्टला कधी राईटला दोन्हीकडे असू शकतो. सो हे 6 जे लोन पेअर म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते कधी लेफ्टला किंवा कधी राईटला दोन्ही बाजूला आपण पॉसिबली लिहू शकतो. कळालंय? So let us move on to next point. नॅचरल फॉर्मेशन किंवा नॅचरली ओझोन ते स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय काम करतो ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. आपण आतापर्यंत एवढंच शिकलोय की हार्मफुल युव्ही रेडिएशन्स असतात, मग ते असं आपल्याला पृथ्वीवरती येऊन देत नाही वगैरे वगैरे, बरोबर ना? पण आता ऍक्च्युली काय रिएक्शन होते, केमिस्ट्रीमध्ये काय घडतं ते आपण बघूयात. केमिस्ट्रीमध्ये काय घडतं, तर जेव्हा अर्थच्या सरफेसवरती रिएक्शन होत असते, सॉरी अर्थच्या सरफेसवरती नाही, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये जेव्हा रिएक्शन होत असते तेव्हा काय होत असतं, सपोज आता हे अर्थ आहे, अर्थचा सरफेस आहे आणि इथं हा स्ट्रॅटोस्फिअर आहे. तर इथं ऑक्सिजन जो काही प्रेझेंट असतो, या एरियामध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट असतो, तो जेव्हा युव्ही रेज सनच्या इथपर्यंत येतात, ठीक आहे, सूर्यापासून जेव्हा रेस सगळे बाहेर पडायला लागतात, युव्ही रेस खाली यायला लागतात, त्यावेळेस या एरियामधला जो काय ऑक्सिजन आहे, इथला जो ऑक्सिजन आहे तो काय करतो, ओझोन मध्ये कन्व्हर्ट होतो. द ऑक्सिजन गेट ऑक्सिडाइज टू ओझोन, O2 आहे तो O3 बनतो आणि युव्ही रेस तिथं यूज होतात, वापरल्या जातात. कळते? ऑक्सिजनचं कन्व्हर्जन ओझोन मध्ये होण्यासाठी युव्ही रेस ऍज अन एनर्जी यूज केले जातात. जसं आपण हीट एनर्जी वापरतो, इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो, तसं इथं काय केलंय, फोटो एनर्जी किंवा अल्ट्राव्हायोलेट रेसची जी एनर्जी आहे ती कन्झ्युम केली जाते. त्याच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रेस आता संपले आणि ते संपले म्हणून खाली येऊ शकत नाही. कळतंय ना? ऍक्च्युली स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन असतो असं नाहीये. ओझोन तिथं तयार होत असतो. त्याच्यामुळे युव्ही रेस खाली येत नाहीत. किंवा ओझोन तयार करण्यासाठी युव्ही रेज म्हणजे युव्ही रेज मध्ये जी काय एनर्जी आहे ती कन्झ्युम केली जाते. ती एनर्जी वापरली जाते. येते लक्षात? असं नाहीये की इथं ओझोनचं एक मोठं काय ते छप्पर टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे जसं आपण पावसाचं पाणी आपल्या पाशी येण्यापासून आपण छप्पर लावतो तसं हे काही नाहीये. ठीक आहे. इथं काय होणार आहे रिएक्शन, तर युव्ही रेडिएशन ऍब्झॉर्ब करून O2 पासून O3 तयार होतो. O2 पासून O3 तयार होतो आणि युव्ही रेस तिथं एक्झॉस्ट म्हणजे संपून जातात. त्याची एनर्जी तिथं संपून जाते. आले लक्षात? आपण ऍक्च्युली रिएक्शन बघूया म्हणजे अजून इझिली कळेल. So ozone is prepared when ultraviolet rays arising from the sun react with oxygen of upper atmosphere and split oxygen molecule into oxygen atoms. कळाले की अल्ट्राव्हायोलेट रेस जेव्हा खाली यायला लागतात तर तिथला जो ऑक्सिजन आहे त्याला ते स्प्लिट करतात. कशामध्ये कन्वर्ट करतात? ऑक्सिजन ऍटम मध्ये. म्हणजे O2 होता तो आता 2 टाइम्स ऑक्सिजन, 2 ऑक्सिजनचे ऍटम्स तयार झाले. ओके. दिस ऑक्सिजन ऍटम देन कंबाईन विथ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ओके. एक ऑक्सिजनचा ऍटम आणि एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल कंबाईन होणार आणि काय तयार होणार आहे? ओझोन. ओके. दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक. अबाउट 142.7 किलोजूल हीट इज नीडेड. मग आता ही हीट कुठनं मिळवली त्यांनी? हीटची एक रिक्वायरमेंट किती आहे? 142.7 किलोजूल. सो हाऊ दिस अमाउंट ऑफ हीट इज ऑब्टेन फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज. कळते? अल्ट्राव्हायोलेट रेज मधनं जी काय एनर्जी मिळाली ती इथं कन्झ्युम केली आणि काय तयार केलं? ओझोन तयार केला. यू कॅन सी दिस रिएक्शन. सो बघा इकडं सूर्यापासून जे काही युव्ही रेज यायला लागलेले आहेत. ओके. युव्ही म्हणजे काय? एनर्जी ऑफ युव्ही रेडिएशन्स. ई स्टँड्स फॉर एनर्जी. एनर्जी ऑफ युव्ही रेडिएशन्स जेव्हा ऑक्सिजन मॉलिक्यूल वरती येते, अर्थचं हे सरफेस आहे आणि हा मधला आहे तो अप्पर ऍटमॉस्फिअर किंवा स्टेटोस्फिअर झाला. ठीक आहे. तिथं काय होणार आहे, जो मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे त्याच्यावरती रेडिएशन पडले की ऑक्सिजन ऍटम मध्ये कन्व्हर्जन होतं. इट डिसोसिएट्स इंटू 2 ऑक्सिजन ऍटम्स. मग हा ऑक्सिजन ऍटम काय करतो? दुसऱ्या ऑक्सिजन मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो. ऑक्सिजन ऍटम ऑक्सिजन मॉलिक्यूल रिॲक्ट होतो आणि ओझोन तयार होतो. ऑक्सिजन ऍटम ऑक्सिजन मॉलिक्यूल एकत्र येतात आणि ओझोन तयार होतो. आलं लक्षात? म्हणजेच काय झालं, या रेडिएशन्स मधली एनर्जी कन्झ्युम झाली, वापरली गेली. कळालं? मग युव्ही रेडिएशन्स फक्त कन्झ्युम होतात, बाकीचे जे काही युव्ही पेक्षा कमी एनर्जीचे रेडिएशन ते खाली येतात. नाहीतर मग आपल्याला पृथ्वीवरती प्रकाश काही मिळालाच नसतं. उष्णता आणि प्रकाश जे पृथ्वीवरती येतं ते बंदच झालं असतं. फक्त त्यातली युव्हीची जी काही रेडिएशन आहे किंवा युव्ही मधली जी एनर्जी आहे ती कन्झ्युम होती, बाकीची एनर्जी सगळी खाली येते. ओके. दिस इज ओव्हरऑल रिएक्शन. O2 in presence of ultraviolet rays dissociates into oxygen atoms. This oxygen atom will combine with oxygen molecule and form ozone. Okay.
राईट डाऊन दिस पॉइंट. नो नीड टू राईट. हे काय डायग्राम म्हणजे इथं जे काढले हे समजण्यासाठी काढलेलं आहे तुम्हाला. याची काही गरज नाहीये. समजलंय ना? सिंपल आहे. फक्त आपली जी कन्सेप्ट होती आतापर्यंत म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय होतं, की ओझोनची एक लेयर आहे आणि मग अल्ट्राव्हायोलेट रेज येतात. मग ती लेयर असते ती अल्ट्राव्हायोलेट रेज खाली नाही पाठवत. पण जर का ती नुसती लेयर असती आणि अल्ट्राव्हायोलेट रेजला खाली पाठवलं नाही, असं म्हटलं असतं तर कुठलाच रे खाली आला नसता. जसा यूव्ही रे आला नाही, तसा कोणताच रेडिएशन पृथ्वीपर्यंत पोहोचली नसते. तर तसं नाही होत. तर अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते कन्झ्युम होतात, ते वापरले जातात, की त्यातली एनर्जी वापरली जाते आणि बाकीचे जे लोअर एनर्जीचे रेज आहेत ते पुढे पास केले जातात. ठीक आहे. ओझोन इज सिंथसाइज्ड ओव्हर देअर. ओझोन हा तिथं नॅचरली तयार केला जातो. आणि ओझोन तयार करण्यासाठी जी एनर्जी लागते ती एनर्जी कोण देतं तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स. सॉरी, एंडोथर्मिक आहे. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय होतं, हीट ऍब्झॉर्ब होते, बरोबर ना? एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होत असते, त्याच्यामुळे त्याला हीटची गरज असते ऍब्झॉर्प्शनसाठी. आपण मगाशी ऑक्सिजनची रिएक्शन बघितली जी एक्झोथर्मिक होती, त्याच्यात हीट रिलीज होत होती, त्याच हीटचा युज करत होते. यामध्ये लिहिताना तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा, एवढं सगळं लिहायची गरज नाहीये. फक्त हे जी रिएक्शन आहे O2 UV लाईट आणि ही रिएक्शन कुठं होत असते तर अप्पर ऍटमॉस्फिअर मध्ये. सो तुमच्या पद्धतीने शॉर्टकट मध्ये लिहा. लिहिताना मी काय सांगतेय की सगळं पण आलं पाहिजे, पण शॉर्टकट मध्ये पण लिहा म्हणजे वेळ वाया जाणार नाही. पण तुम्ही लिहा, असं नका करू की स्क्रीनशॉट काढलं आणि तसंच राहील. म्हणजे मॅडमनी लिहायला सांगितलंय म्हणून आखीव रेखीव मग नॅचरल फॉर्मेशनला रेड कलर वापरायचा, खाली ब्लॅकनी लिहायचं, असलं काय करत बसू नका. शॉर्टकट मध्ये लिहा म्हणजे वेळ जाणार नाही. सगळे पॉइंट तुमच्या बुक मध्ये आले पाहिजे. ओके, सो लेट अस मूव्ह ऑन टू नेक्स्ट मेथड. आता एक झाली आपली नॅचरल, म्हणजे दुसरी कोणती असणार आहे सिंथेटिक किंवा मॅनमेड मेथड, की माणूस कसा ओझोनला तयार करतो ऑक्सिजन पासून ओझोन. फक्त एक गंमत अशी आहे की पुढची जरी मेथड आपण बघितली तरी ही रिएक्शन सेम आहे. कोणती रिएक्शन? ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे, त्याला कुठली तरी एनर्जी वापरायची आणि ब्रेक करायचं. ठीक आहे, इथे अल्ट्राव्हायोलेट रेज वापरले, आता सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट रेजचा सोर्स आहे. सो हा ब्रेक झाला, ऑक्सिजन ऍटम्स तयार झाले, मग ते मॉलिक्यूल एकत्र येऊन ओझोन तयार झाला. माणसाने ही ट्रिक वापरली आहे ओझोन बनवण्यासाठी. ऑक्सिजनला ब्रेक केलं, ऍटम्स मध्ये कन्वर्ट केलं, मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट झाला आणि O3 मॉलिक्यूल तयार झाला. ठीक आहे. फक्त ब्रेक करण्यासाठी एनर्जी बदलली, कारण त्या माणसाच्या घरामध्ये तर काय सूर्य नाहीये, बरोबर आहे, किंवा सूर्याची जी काय अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आहेत ते पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही. मग काय केलंय, फक्त ब्रेक करण्यासाठी जी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची गरज होती किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन एवढ्या एनर्जीची गरज होती, ती एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीने फुलफिल केली. कळतंय? इन्स्टेड ऑफ UV रेज, what the man has did, he has used इलेक्ट्रोलिटिक मेथड. ठीक आहे, किंवा इलेक्ट्रिसिटी यूज केली आणि एवढी हाय एनर्जी तयार केली आणि मग त्या एनर्जीने पुढचे रिएक्शन सेम आहे की O2 चा ऑक्सिजन ऍटम पासून मॉलिक्यूल. कळालंय? सो दिस नेक्स्ट पॉइंट इज सिम्पल. फक्त एनर्जी कोणती वापरायची तेवढं माणसाने ठरवलं. कळालंय? सो दॅट इज अनदर मेथड. तर हा एक पॉइंट राहिला ओझोन अम्ब्रेला. हे सगळं झाल्यामुळे काय होतं, तर ओझोनची अम्ब्रेला आपल्या इथं तयार होते. हे माहितीये ना? ओझोन अम्ब्रेला म्हणायचं, म्हणजे जो O3 तयार झाला इथे त्याला ओझोन अम्ब्रेला असं म्हणायचं. ठीक आहे. नेक्स्ट वन, इंडस्ट्रियल मेथड. द apparatus form apparatus is called as ozonizer because ozone is prepared in this. ओके, डायग्राम काय आपल्याला नाहीये, त्याच्यामध्ये ओझोन तयार होतो, दॅट इज ओझोनायझर. सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज. सायलेंट इलेक्ट्रिकल डिस्चार्ज म्हणजे काय, इथं इलेक्ट्रिसिटीचा वापर केला, शॉक दिला, ऑक्सिजनला इथं शॉक दिला. कळतंय? शॉक दिल्यामुळे काय झालं, O2 मॉलिक्यूल होता तो 2 ऑक्सिजनचे ऍटम्स झाले आणि मग रेग्युलर पुढची रिएक्शन तशीच झाली. ओके. बाय पासिंग इलेक्ट्रिकल करंट, some of the oxygen molecule dissociate and the atomic oxygen combines with oxygen molecule.
ठीक आहे. म्हणजे आता माझ्याकडे ऑक्सिजनचे 100 मॉलिक्युल्स असतील, तर 100 पैकी एक 5-6 जण डिसोसिएट होतात. आणि जेवढे डिसोसिएट झाले ते उरलेल्या मॉलिक्युल्स बरोबर कंबाईन होतात. कळाले? ऑब्व्हियसली जी नॅचरल मेथड आहे, म्हणजे नॅचरल म्हणजे जे सूर्यापासून युव्ही रेज येतात, त्याच्यापासून ओझोन तयार होतं, तेवढं इथं आपल्याला मिळणार नाहीये. ठीक आहे. इलेक्ट्रिकल डिस्चार्जनी अल्ट्राव्हायोलेट एनर्जी जी काय तिथं तयार झाली आहे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये, तेवढी एनर्जी मिळत नाही. त्याच्यामुळे 100% सगळे ऑक्सिजन डिसोसिएट होत नाही, तर काही ऑक्सिजन डिसोसिएट होतात. ओके. आणि जे काही डिसोसिएट झाले ते ओझोन तयार करतात. ओके. त्याच्यामुळे आपल्याला इथं 100% प्युअर ओझोन बनत नाही. सगळेच्या सगळे ऑक्सिजन मॉलिक्युल्स डिसोसिएट करता येत नाहीत. Okay, so it is a simple one. O2, when it is energy is applied, you will get two oxygen atoms. Oxygen atom will combine to form O3. आणि पुढची रिएक्शन काय होती? ओव्हरऑल काय केलंय? ऑक्सिजन इज गिवन, सॉरी, पुढची रिएक्शन म्हणजे ऍक्च्युअली काय होत असतं, तर दिस रिएक्शन इज रिव्हर्सिबल. तेव्हा O2 तयार झालं की परत O3 ही कंटिन्युअस रिएक्शन आतमध्ये होतच राहते. O2 चा O3, O3 चा O2. कळालंय? त्याच्यामुळे 100% O3 आपल्याला मिळणार नाही. ओके. मग 100% नाही मिळत तर किती मिळतो? ओनली 5 to 10%. ओके. या सगळ्या प्रोसिजर मधनं ओझोन किती मिळतो? तर ओनली 5 to 10%, बिकॉज वी कॅन नॉट 100% डिसोसिएट ऑल ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ठीक आहे. सगळे ऑक्सिजन मॉलिक्युल डिसोसिएट करू शकत नाही. आणि जे काही डिसोसिएट झालेत, O3 तयार झाले, तोही शांत बसत नाही, तो परत ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये कन्वर्ट व्हायला बघतो. कारण की ऑक्सिजन इज स्टेबल, O3 इज दॅट मच अनस्टेबल. ओके. So I hope this point is clear to you. So only 5 to 10% ozone by volume is prepared. Okay. Remaining volume is of oxygen gas. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? ओझोनाइज्ड ऑक्सिजन. ओझोनाइज्ड ऑक्सिजन. ओके. O2 पासून O3 करायला एनर्जी लागते आणि O3 पासून O2 होताना परत एनर्जी रिलीज होते. सिंपल आहे. मेथड तीच आहे, रिएक्शन तीच आहे. फक्त स्ट्रॅटर्जी बदलली. ऑक्सिजन ऍटम तयार करायची स्ट्रॅटर्जी बदलली की आपल्याला वेगळी मेथड तयार झाली. कळाले? ओव्हरऑल रिएक्शन वगैरे सगळे सेम आहेत. एनर्जी रिक्वायरमेंट पण ऑलमोस्ट तेवढीच आहे. ठीक आहे. बट इट इज ऑब्विस दॅट तेवढ्या एनर्जी मध्ये काम होत नाही इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. त्याच्यामुळे 100% आपल्याला ऑक्सिजन ऍटम ते 100% ओझोन आपल्याला मिळत. ओके. So you'll get 5 to 10% ऑफ ओझोन. आणि हा जो लास्ट पॉइंट आहे, हा एमसीक्यूज मध्ये बरेचदा विचारतात की ओझोनाइज्ड ऑक्सिजन मध्ये ओझोन किती असतो. ओके. ओझोनाइज्ड ऑक्सिजन मध्ये ओझोन किती असतो? इट इज अराउंड 5 to 10%. तुमच्या बुक मध्ये 10% दिलेलं आहे. जर का बोर्डचं बुक बघितलं तर 10% लिहिलेलं आहे. म्हणजे मॅक्सिमम 10% असतं थोडक्यात. त्याचा अर्थ काय? मॅक्सिमम 10% असतं. यू विल नॉट गेट 11 and 12%. ओके. तर त्याच्यासाठी हा 5 to 10 ही रेंज आहे. कळाले सगळ्यांना? पुढे जायचं. So up till now we have seen two methods of preparation of ozone. आणि मग आता पुढे आपण म्हणजे मेथड्स दोनच आहेत, त्याच्यामुळे सोपं काम आहे. आणि दोन्ही मेथड्स मध्ये चांगली गोष्ट काय, रिएक्शन सेमच आहे. ओके, झालंय कम्प्लीट. ओझोनाइज्ड ऑक्सिजन हे लक्षात ठेवा. अजून एक असतं ओझोनाइज्ड वॉटर. ऐकलंय का शब्द हा? ओझोनाइज्ड वॉटर. बिस्लेरीचं किंवा मिनरल वॉटर पिता ना बाहेर ट्रिपला वगैरे गेल्यावर, तेव्हा बघा त्याच्यावरती कधी वाचलंय का तुम्ही? जे बिस्लेरीच्या बाटल्या वगैरे असतात की नाही, त्याच्यावर काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत वगैरे वाचलंय का कधी?
त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ओझोन डिझॉल्व्ह केलेलं म्हणजे ओझोन डिझॉल्व्ह केलेलं ते वॉटर असतं, ते आपण वापरतो. ओझोन इज अ स्टरलायझिंग एजंट, स्टरलायझेशन करतो. स्टरलायझेशन म्हणजे काय, बॅक्टेरियाला किल करतो. त्याच्यामुळे ओझोन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून ओझोनाइज्ड वॉटर पण मिळतं आणि हा आहे ओझोनाइज्ड ऑक्सिजन. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून हे दोन वेगवेगळ्या, हे ओझोनाइज्ड ऑक्सिजन नीट लक्षात ठेवा. दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका. ओझोनाइज्ड ऑक्सिजन म्हणजे गॅसमध्ये गॅस डिझॉल्व्ह केलाय. ओझोनाइज्ड वॉटर म्हणजे काय, लिक्विड मध्ये गॅस डिझॉल्व्ह केलाय. ओके. आपण ओझोनाइज्ड वॉटर हे जेव्हा ऍप्लिकेशन्स बघणार आहोत तेव्हा बघणारच आहे. हा पॉईंट आला म्हणून इथं सांगितलं. जायचं पुढे. नेक्स्ट वन, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, त्याचा कलर, नेचर, ओडर, मॅग्नेटिक बिहेवियर, सोल्युबिलिटी, ते सगळं बघायचं. ओके. So first one, it is a pale blue gas and dark blue liquid. Okay, pale blue gas, dark blue liquid आणि violet black solid. Violet black solid. कलर वरती ओझोनचा क्वेश्चन येतो. आपण एक सॉल्व पण केला होता त्याच्याशी, लिक्विड ऑक्सिजन इज किंवा लिक्विड ओझोन इज. ठीक आहे. सो हे तिन्ही कलर्स लक्षात ठेवा. म्हणजे हळूहळू काय, थोडक्यात ब्लूची डार्कनेस वाढत जाते. आधी पेल ब्ल्यू आहे, मग डार्क ब्ल्यू आहे आणि मग व्हायलेट टू ब्लॅक, असे तीन कलर आपल्याला तिन्ही स्टेजेस मध्ये दिसतात. ओके. स्मॉल कॉन्सन्ट्रेशन इज हार्मलेस बट हाय कॉन्सन्ट्रेशन इज हार्मफुल. ओके. जर का ओझोनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, मग मी सांगितलं ओझोनाइज्ड वॉटर, आठवत आहे ना, ओझोन आपण कशासाठी वापरतात, स्टरलायझेशनला. म्हणजे पाण्यामध्ये वगैरे ओझोन का डिझॉल्व्ह करून देतात, तर त्याच्यामुळे त्या वॉटरमधल्या सगळ्या बॅक्टेरिया किल होतात. पाणी जास्तीत जास्त काळ चांगलं राहतं. ओके. पण स्मॉल कॉन्सन्ट्रेशन असेल तर चालेल. हायर कॉन्सन्ट्रेशन झालं, 100 ppm पेक्षा जास्त झालं, तर त्याचा आपल्या बॉडीला पण त्रास होतो. हेडेक किंवा नॉशिया यासारखे त्याच्यामुळं हे होतात, आजार होतात. ओके. मॅग्नेटिक नेचर, इट इज diamagnetic in nature. It has a fishy smell. Okay. It condenses at minus 120 degrees Celsius to give a dull blue fluid. Dull blue म्हणजे काय, डार्क ब्ल्यू कलरचं फ्लुइड मिळतं आणि ऍट फर्दर कुलिंग इट हार्डन्स टू डार्क व्हायलेट कलर. ओके. म्हणजेच -120 डिग्री त्याचा बॉइलिंग पॉइंट झाला. It is thermodynamically very unstable. It is obvious. Okay, O3 is very unstable. It will disintegrate into O2. This is an exothermic reaction. Thus, high concentration of gas can be very dangerous. शेवटचं सेंटेन्स कळालंय का, परत बघा. इट इज व्हेरी अनस्टेबल. इट विल डिसइंटिग्रेट इंटू ऑक्सिजन. इथपर्यंत समजलं असेल. पण पुढं काय, रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. म्हणजे रिएक्शन काय होते, O3 चा O2 तयार झालं की एनर्जी पण रिलीज होते. आणि एनर्जी जास्त रिलीज झाली तर काय होणार आहे, डेंजरस कंडिशन निर्माण होणार. हळूहळू हीट वाढायला लागली तर ती काय, जिथं कुठं तो ऑक्सिजन किंवा तो गॅस आहे तिथं काहीतरी स्फोट वगैरे होण्याची शक्यता असते. ओके. मला सांगा बरं, एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर डेल्टा एस आहे ना, डेल्टा एस म्हणजे एंट्रॉपी चेंज. डेल्टा एस एंट्रॉपी चेंज हा वाढत जाईल तर कमी होत जाईल. एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, डेल्टा एस वाढत जाणार आहे का कमी, म्हणजे डेल्टा एस पॉझिटिव्ह होणार का निगेटिव्ह होणार. सल्फर झालं, सॉरी. एंट्रॉपी इज गोइंग टू इन्क्रीज. एंट्रॉपी इन्क्रीज होत जाणार ना, एंट्रॉपी इन्क्रीज होत जाणार, त्याच्यामुळे डिफरन्स पण वाढत जाणार. आणि डेल्टा एस वाढला की डेल्टा जी चं काय होतं, डेल्टा एस जर का वाढत असेल, डेल्टा एस पॉझिटिव्ह आला तर डेल्टा जी काय होणार आहे, आठवतंय का, काय ते मेटलर्जी मध्ये पॉईंट बघितलेला आपण. जेवढा डेल्टा एस जास्त तेवढा डेल्टा जी निगेटिव्ह. आणि डेल्टा जी निगेटिव्ह याचा अर्थ काय, रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. रिएक्शन इज पॉसिबल, रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. त्यामुळे ती रिएक्शन आपोआप होत जाणार आहे आणि सगळं जे काय तिथलं मटेरियल आहे ते सगळं एक्झॉस्ट होईल. कळते. त्यामुळे त्याचं स्टोरेज वगैरे करणं ओझोनचं खूप डेंजरस आहे. ओके. सो हाय कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी डेंजरस. आणि त्यामुळे एक चांगली गोष्ट होती की ओझोनच्या प्रिपरेशन मेथड मध्ये इन जनरलच 10% ओझोन आपल्याला तयार होतो, म्हणजे ओझोनाइज्ड ऑक्सिजन. त्यामुळे जे नॅचरली ओझोनची सोल्युबिलिटी किंवा तयार होणं कमी आहे, ते आपल्याला इथं हेल्पफुल आहे. कळाले. So thermodynamically it is very unstable. Reaction is exothermic. Therefore, high concentrations of gas are very dangerous. Okay. So it is very much difficult to concentrate, or it is very difficult to store concentrated gas. Okay. So this is one problem related to that. It is given in your book.
हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन इज डेंजरसली एक्सप्लोजिव्ह. व्हाय? काय सांगितलंय बघा, इट इज थर्मोडायनॅमिकली अनस्टेबल. आता मी वाचते इथलं, तुम्हाला लक्षात येईल. Thermal stability, ozone is thermodynamically unstable than oxygen. It decomposes to O2. The decomposition is exothermic, results in liberation of heat. That is delta G will be negative, sorry, delta H will be negative. It increases entropy, delta S will be positive, which results in large negative, gives free energy. Delta G will be large negative. आणि जेव्हा डेल्टा जी खूप निगेटिव्ह होतं ते रिएक्शन खूप स्पॉन्टेनियस होती आणि डेंजरसली एक्सप्लोजिव्ह होणार. आले लक्षात? थर्मोडायनामिक्स वेनी आपण त्याचं काय रिएक्शन, एक्सप्लोजिव्ह रिएक्शन कोणती ती आपण इथं सांगू शकतोय. काय होतंय रिएक्शन? पहिली गोष्ट एक्झोथर्मिक, डेल्टा एच निगेटिव्ह झाला, डेल्टा एस पॉझिटिव्ह झाला, सो डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. बरोबर ना? आठवतंय ना फॉर्म्युला? सो त्यानुसार हा कमी झाला आणि हा जास्त झाला, त्याच्यामुळे डेल्टा जी लार्ज निगेटिव्ह झाला, रिएक्शन डेंजरसली एक्सप्लोजिव्ह होते. ओके, नुसती एक्सप्लोजिव्ह नाही तर डेंजरसली एक्सप्लोजिव्ह रिएक्शन मिळते. ओके, so very much high precaution is to be taken for this particular case. हे काही लिहून घेऊ नका. अगेन हे असे जेव्हा प्रॉब्लेम वगैरे लिहिलेलं असतं, हे पुस्तकातलं लिहिलेलं आहे, हे काही लिहून घेऊ नका, पण पॉइंट्स क्लिअर करा, कन्सेप्ट क्लिअर करा. समजलेलं आहे ना काय लिहिलंय? डेल्टा एच निगेटिव्ह झाला, डेल्टा एच पॉझिटिव्ह झाला आणि परत डेल्टा जी निगेटिव्ह झाला. तर पॉइंट्स समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. ओके, पुढे जायचं. नेक्स्ट वन, केमिकल प्रॉपर्टीज. आता इंटरेस्टिंग आहे बरं का. ओझोन मला सांगा बरं तुम्ही, वेदर इट इज ऑक्सिडायझिंग एजंट ऑर रिड्युसिंग एजंट. व्हॉट डू यू थिंक? केमिकल प्रॉपर्टी म्हणजे रिएक्शन्स बघायचे आहेत ना, मग आपण रिएजंट कोणता आहे बघूयात आधी. ओझोन वेदर इट इज ऑक्सिडायझिंग एजंट ऑर रिड्युसिंग एजंट, व्हॉट डू यू थिंक? O3 आहे, मग 3 ऑक्सिजन आहेत त्याच्याकडे, म्हटल्यावर काय म्हणता येईल? इट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज ऑब्वियस, बरोबर आहे ना? इट इज अ व्हेरी गुड ऑक्सिडायझिंग एजंट. पण गंमत बघा, O3 आहे म्हणजे एका ऑक्सिजनकडं 3 ऑक्सिजन पैकी एका ऑक्सिजनला एक बॉन्ड कमी आहे, बरोबर आहे ना? तो काय म्हणेल? तो काय करेल? दुसरीकडनं काहीतरी ओढून घेईल आणि स्वतः H2O मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे मला काय म्हणायचंय, ऑक्सिजन जे 3 आहेत ते 4 सुद्धा बनवू शकतात, म्हणजे 2-2 O2 पण बनवू शकतात. कळले ना? आपण काय ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय? O3 विल गिव्ह O2 प्लस ऑक्सिजन, बरोबर ना? O2 प्लस O. पण समजा मी रिडक्शन केलं, म्हणजे O3 प्लस O, O3 प्लस O काय तयार होणार आहे? 2 मॉलिक्युल्स ऑफ O2. म्हणजे तो रिड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा काम करू शकतो. समजलंय का काय सांगते? द ओझोन कॅन ऍक्ट ऍज ऑक्सिडायझिंग एजंट ऍज वेल ऍज रिड्युसिंग एजंट. कळते? ऑक्सिडायझिंग एजंट ऍज वेल ऍज रिड्युसिंग एजंट. आणि मध्येच एक प्रॉपर्टी आहे, ब्लिचिंग प्रॉपर्टी. Okay, so we are going to see these 3 reactions of ozone. First one is oxidizing property. Second one, bleaching property. Okay, it is related to oxidation. Bleaching म्हणजे काय? ऑक्सिडेशन रिएक्शन असते. आणि दुसरा आहे कोणता? रिड्युसिंग प्रॉपर्टी. रिड्युसिंग प्रॉपर्टी काय? तर O3 आहे तो काय करणार आहे? एक ऑक्सिजन घेईल आणि 2 O2 चे मॉलिक्यूल तयार करेल. कळाले? So let us start with first one, oxidizing property. It is a very strong oxidizing agent. Reason काय आहे? ओझोन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. रिझन काय? बिकॉज इट गिव्स आउट नेसेंट ऑक्सिजन. इट गिव्स आउट ऍटम्स ऑफ नेसेंट ऑक्सिजन. बरोबर ना? नेसेंट हा शब्द माहिती आहे ना? नेसेंट ऑक्सिजन म्हणजे काय? ओनली ऑक्सिजन ऍटम. नॉर्मली ऍटम्सचा एक्झिस्टन्स कधीच नसतो, बरोबर आहे ना? कोणताही ऍटम एकटा कधीच राहत नाही, तो कायम, कुठलाही ऍटम एकटा कधीच राहत नाही, तो लगेच मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे हा नेसेंट ऑक्सिजन म्हणजे काय? ओनली ऑक्सिजन ऍटम. आपण तो कसा शो करतो? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, बरोबर ना? ऑक्सिजन लिहायचा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता मी इथं लिहिलेला नाहीये, मला इथं जमलेलं नाही काढायला. बट दिस नेसेंट ऑक्सिजन इज व्हेरी 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 रिएक्टिव्ह, देअरफॉर इट विल हेल्प इन ऑक्सिडायझिंग. ओके, so let us see some oxidation reactions. So lead sulfide to lead sulfate. Lead sulfide म्हणजे काय? PbS. PbS will oxidize to PbSO4. Okay, and O3 will reduce to O2. O3 चे रिडक्शन कशात होणार आहे? O2 मध्ये. नेक्स्ट रिएक्शन,
KI म्हणजे एक आपण जे ह्या कुठला घेतलाय पी ब्लॉक मधला घेतलाय. KI when it is reacted with oxygen, ozone in presence of water. PbSO4 चा व्हाईट कलर असतो आणि PbS ब्लॅक कलरचा असतो. So Ki plus H2O plus O3 it will give KOH plus iodine gas plus oxygen gas. Okay. Ki इथं I मायनस होता म्हणजे इथं -1 ऑक्सिडेशन स्टेट होती, इथं काय झालं 0 झाली. ऑक्सिजन आयोडीनचं ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. ही जी रिएक्शन आहे दुसरी त्याला टिक मार्क करा म्हणजे स्टार करा, कारण की याच्यावरती क्वेश्चन काय विचारतात, हा रेग्युलर क्वेश्चन विचारतात. व्हॉट इज द रिएक्शन ऑफ मॉइस्ट व्हॉट इज द रिएक्शन ऑफ moist ozone on Ki? What is the reaction of moist ozone on Ki? किंवा दुसरं काय विचारतात, what is the reaction of moist potassium iodide with ozone? What is the reaction of moist potassium iodide with ozone? ठीक आहे. सो MCQs मध्ये हा क्वेश्चन असतो. इट इज ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके. वरची रिएक्शन काय सोपी आहे, लक्षात आली आहे ना. PbS चा PbSO4 झालाय. ऑक्सिडेशन नंबर फक्त सल्फरचा पण वाढवलाय. दुसरी रिएक्शन बघूया पुढची. इट ऑल्सो हेल्प्स इन ऑक्सिडायझिंग नायट्रोजन ऑक्साइड. नायट्रोजन ऑक्साइडचा फॉर्म्युला काय सांगता येईल? नायट्रोजन ऑक्साइड इट इज NO. ओके. नायट्रोजन ऑक्साइड इज NO. तो काय करतो बघा, ऑक्सिडायझिंग नायट्रोजन ऑक्साइड टू नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजे NO चं कन्व्हर्जन कशात केलंय, NO2 मध्ये. NO will convert into NO2 and this NO2 will further oxidize to dinitrogen pentoxide. Dinitrogen pentoxide N2O5. कळालंय म्हणजे NO NO2 N2O5 ही कंटिन्युअस रिएक्शन होत जाते. कळालंय. सो फर्स्ट स्टेप NO2 तयार झाला, NO2 पासून N2O5 झाला. ओके. सो बोथ दिस रिएक्शन्स आर पॉसिबल. आणि याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो बघा. ठीक आहे. म्हणजे दिस इज जस्ट अ रिएक्शन. इथं आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून चांगलं काम केलं त्यांनी, पण इथं प्रॉब्लेम काय होतोय बघा, या NO मुळे. हा NO म्हणजे कुठला आहे तर जे जेट रॉकेट वगैरे असतात की नाही, जेट प्लेन्स की जे सुपरसॉनिक म्हणतो म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरच्या वरती जातात, त्याच्यामधल्या फ्युएल मधल्या एक्झॉस्ट मध्ये हा सोडियम नाही, नायट्रोजन ऑक्साईड प्रेझेंट असतो. तर नायट्रोजन ऑक्साईड हा ओझोन लेअर मधला ओझोन कन्झ्युम करतो आणि N2O5 तयार होतो. त्याच्यामुळेच ओझोन लेअर डिप्लिशन हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय. This reaction is responsible for depletion of ozone layer. Supersonic jet airplanes exhaust NO gas. No gas नाहीये बरं का तो, नायट्रोजन ऑक्साइड गॅस. कळालंय. अगेन दिस क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. बरेचदा विचारतात की डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर साठी कोणता गॅस रिस्पॉन्सिबल आहे, अँड दॅट वन इज नायट्रोजन ऑक्साइड. दोन्ही रिएक्शन्स कळाले. MCQs मध्ये क्वेश्चन काय काय असतो बघा. पहिला क्वेश्चन काय असतो, वाय ओझोन इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. वाय ओझोन इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑप्शन्स काय काय असतात की ओझोन कडे 3 ऑक्सिजन आहे, किंवा ओझोन मधल्या एक ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, किंवा अजून असे 3-4 ऑप्शन असतात आणि त्यातला एक ऑप्शन कोणता असतो, इट हॅज अन नेसंट ऑक्सिजन. ओके. इट कॅन डिसोसिएट इनटू नेसंट ऑक्सिजन अँड दॅट इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन विचारतात मॉइस्ट KOH बद्दल, मॉइस्ट KOH. आणि तिसरा क्वेश्चन असतो ओझोन लेअर डिप्लिशन होण्यासाठी कोणता केमिकल रिस्पॉन्सिबल आहे, विच केमिकल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. इट इज वन ऑफ द केमिकल बरं का, म्हणजे बरेच केमिकल्स आहेत पण त्यातला हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे, कारण की तो डायरेक्ट ओझोन लेअर पाशी जाऊन काम करतो. ठीक आहे. लेट अस मूव्ह ऑन टू नेक्स्ट पॉइंट, ब्लीचिंग प्रॉपर्टी. मला सांगा बरं ब्लीचिंग प्रॉपर्टी म्हणजे काय. ब्लीच इव्हन म्हणजे आता मुलींना माहित असेल ओझोन ब्लीच असतं प्रकार. ब्लीच म्हणजे काय, डिकलरायझेशन किंवा जे काही कलर्ड इम्प्युरिटीज असतील, कलर्ड मॅटर असेल त्याचा कलर काढून त्याला व्हाईटनिंग, व्हाईट कलर त्याला द्यायचा, ब्राईट व्हाईट कलर त्याचा मिळण्याचा प्रयत्न असतो. ओके.
दिस ब्लिचिंग प्रॉपर्टी इज नथिंग बट अगेन ऑक्सिडेशन रिएक्शन. इथं सुद्धा ओझोन मधल्या नेसंट ऑक्सिजनच काम करतो. ओके, इज ऑक्सिडायझिंग ड्यू टू ऑक्सिडायझिंग नेचर इट इज अ गुड ब्लिचिंग एजंट. ओके, तर काय रिएक्शन होती, जो काही नेसंट ऑक्सिजन आपल्याला मिळालाय, ओझोनच्या डिकम्पोजिशन मधून जो नेसंट ऑक्सिजन मिळालाय तो कलरलेस, सॉरी इथं कलरलेस लिहिलंय मी, सॉरी, कलर्ड मेटलचं कन्व्हर्जन करतो कलरलेस मॅटर मध्ये. ओके, इथं कलर्ड पाहिजे, कलरलेस कलरलेस केलं इथं. ओके, सो कलर्ड मेटल विल ब्लीच इनटू कलरलेस मॅटर. ओके, म्हणजे थोडक्यात काय होतं, कलर्ड इम्प्युरिटीज ज्या आहेत, कलर, एखाद्या गोष्टीला कलर आहे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्या कलरचं केमिकल असतं. सो त्या केमिकलचं ऑक्सिडेशन करतो आणि मग ते केमिकल वॉटर म्हणजे पाण्याने धुवून निघतं किंवा गॅस इव्हॅपोरेशन वगैरे होऊ शकतं. कळलं? ब्लिचिंग प्रॉपर्टी, ब्लिचिंग ऍक्शन कसं होत असतं, तर ऑक्सिडेशन होतं कोणाचं, इम्प्युरिटीजचं, कलरचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर तो जो काय कलर ऑक्सिडाइज झालेला आहे प्रॉडक्ट, तो एक तर वॉश आउट होतो म्हणजे पाण्याने धुवून निघला जातो किंवा तो वेपराईज म्हणजे त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि जो बेस आहे म्हणजे ज्याच्यावरती आपण अप्लाय केले तो बेस आपला कलरलेस होतो. म्हणजे इट मे बी अ क्लॉथ और इट मे बी अ स्किन ऑल्सो. स्किन वरती सुद्धा ब्लिचिंग करण्यासाठी ओझोन वापरला जातो. कळाले? इट इज अ व्हेरी सिम्पल थिंग. पुढे जाऊयात आपण. रिड्युसिंग प्रॉपर्टी काहीतरी वेगळं आहे आणि हा रिडक्शन कोणाचं करतो तर पेरॉक्साइड्सचा. ओके, पेरॉक्साइड्स टू ऑक्साइड्स. H2O2 असेल त्याचं कन्व्हर्जन H2O मध्ये होतं. सिमिलरली एखादं मेटल पेरॉक्साइड असेल BaO2, बेरियम पेरॉक्साइड, इट विल कन्वर्ट इन टू बेरियम ऑक्साइड. ओके, दिस आर सिम्पल रिएक्शन, याच्यावरती जास्त काही विचारत नाहीत रिड्युसिंग प्रॉपर्टी वरती, पण माहिती असू देत की ओझोन रिडक्शन सुद्धा करू शकतो. हे जिथं अनस्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, ऑक्सिजनच्या इथं अनस्टेबल आहे बरोबर ना, +1 -1 अनस्टेबल स्टेट आहे, -1चं कन्व्हर्जन -2 मध्ये केलंय. हे 2 पॉइंट्स नाही लिहिले तरी चालतील, पुस्तकामध्ये आहेत. फक्त वाटलं तर ही शेवटची H2O2 ची रिएक्शन आहे तेवढी लिहून घ्या. बाकी काय नाही लिहिलं तरी चालेल. ओझोनची अजून कुठली प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे? म्हणजे कुठली रिएक्शन तुम्हाला माहिती आहे का? हे सोडून म्हणजे आता आपण शिकतोय ते सोडून अजून कुठलीतरी वन्स अपॉन द टाइम कधी काळी शिकलेली आठवते का? कुठली केमिकल रिएक्शन युजिंग ओझोन? कोणती रिएक्शन बघितलेली? लास्ट इयर बघितलेली हायड्रोकार्बन्स मध्ये. दोघं तिघच जागे आहेत, बाकीचे झोपलेत वाटतं. हायड्रोकार्बन्स मध्ये आपण अजून एक रिएक्शन बघितली होती, ओझोनॉलिसिस. ओके, आपण तो पॉईंट परत एकदा इथं बघूयात, म्हणजे आपलं ओझोनच्या सगळ्या रिएक्शन एका पॉइंटला कन्वर्ट, एकाच पॉइंट पाशी एका ठिकाणी सगळ्या गोळा होतील. ठीक आहे, सो लेट अस सी अनदर मेथड. मध्ये या तीनच मेथड आहेत, म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट अंडर या तीनच मेथड्स, तीनच प्रॉपर्टीज आहेत, पण ऍक्च्युली आपण ऑलरेडी ती स्टडी केलेली आहे. दॅट इज नथिंग बट ओझोनॉलिसिस. ओके, सो ओझोनॉलिसिस इज व्हॉट? इट इज द oxidative cleavage of oxidative cleavage of alkenes. Okay, oxidative cleavage of alkenes to corresponding carbonyl compounds. Okay, ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज याचा अर्थ काय? ऑक्सिजन पण आपण त्याला दिला आणि ब्रेक पण केला. क्लिवेज म्हणजे काय? बॉन्ड ब्रेक केला आणि बॉन्ड ब्रेक करताना आपण ऑक्सिजनचा सप्लाय केला. कळालं? त्यामुळे या रिएक्शनला काय म्हणतात? ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. ठीक आहे, सो ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज होण्याची पहिली स्टेप काय आहे? पहिल्यांदा O3 ऍड होतो या डबल बॉन्डच्या अक्रॉस. O3 गेट ऍडेड अक्रॉस दिस डबल बॉन्ड. You get an ozonide complex. Okay, ozonide complex will then break into corresponding carbonyl compound. Okay, so you'll get maybe aldehydes of ketones. These carbonyl compounds are possible. Okay, so you have already studied this reaction in 11th. बरोबर ना? रिएक्शन माहिती नाही? ठीक आहे.
काय रिएक्शन होती? इट इज अ रिएक्शन व्हेन इट रिएक्ट्स विथ अल्किन इट विल अंडरगो ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज रिएक्शन. ओके, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, वर्ड महत्वाचा आहे, ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज ऑफ अल्किन्स अँड अल्काइन्स. ओके, सेम रिएक्शन विथ अल्काइन्स इज ऑल्सो पॉसिबल. ठीक आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर क्लीव्ड गिव्हिंग रिक्वायर्ड कार्बोनिल प्रॉडक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन दोन्ही पॉसिबल आहे, कारण की इथे जे बॉन्ड आहे तिथं समजा हायड्रोजन असेल तर अल्डिहाइड तयार होणार आहे, आर ग्रुप असेल तर कीटोन तयार होणार आहे. ओके, सो दिस इज ओझोनॉलिसिस रिएक्शन दॅट वी हॅव ऑलरेडी स्टडीड. फक्त हा पॉइंट एक्स्ट्राचा का सांगितला, कारण की आपल्याला क्वेश्चन्स जरी हा पॉइंट ऑर्गॅनिक मधला असला तरी ओझोन आपण इनऑर्गॅनिक मध्ये शिकतोय, सो आपल्याला हा क्वेश्चन पी ब्लॉक अंडर सुद्धा विचारू शकते. कळलं? त्याच्यामुळे हा पॉइंट माहिती असू दे की हा या धड्यातला नाहीच, जे मग कशाला करा असं करू नका. ओके, डोंट नीड टू राईट दिस, फक्त ओझोनॉलिसिस रिएक्शन लिहा, तुमच्याकडे याच्या नोट्स असणार आहेत. बाकी रिएक्शन वगैरे लिहायची काही गडबड नका करू. आता आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. ओझोनॉलिसिस माहिती आहे ना सगळ्यांना? समजा कोणाला खरंच माहित नसेल तर मला नंतर तुम्ही लेक्चर झालं की कॉल करा, मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेन. लास्ट अँड इम्पॉर्टंट पॉइंट, युजेस, की एवढं सगळं ओझोन तयार केला, गोळा केला, नंतर त्याच्या रिएक्शन्स बघितल्या आणि शेवटी काय करायचं, त्याचे युजेस, इंडस्ट्रियल किंवा काय काय युजेस आहेत. ओके, तर कोणकोणते युजेस आहेत? पहिला आहे ozone is used for air purification at crowded places like cinema hall, tunnels, railway. एअर प्युरिफिकेशन, की एअर मधल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ओझोन वापरतात. कळालं का? प्युरिफिकेशन कसं करतात? एअर मध्ये ज्या काही इम्प्युरिटीज असतील त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्या इम्प्युरिटीज निघून जातात आणि एअर प्युरिफाय होतं. ठीक आहे. आता ही सगळी गोष्ट सगळ्यात भारी माहिती असेल. आता सगळं कोरोनाचं जे प्रकरण चाललंय, ज्याच्यामध्ये स्टरलायझेशन वगैरे खूप करतायत, अर्थात ओझोन वापरत नाही आपण आता, सॅनिटायझर वापरतो, but still this is one of the method. This method can be used. Okay, next one, sterilizing drinking water by oxidizing all germs and bacteria. पॉइंट पण मी मगाशी सांगितलं, ओझोनाइज्ड वॉटर, ओझोनाइज्ड वॉटर. ओके, स्टरलायझेशन कसं करायचं, तर हे जे जर्म्स बॅक्टेरिया आहेत हे नेसंट ऑक्सिजन काय करतो, यांचं ऑक्सिडेशन करतो, आणि ऑक्सिडेशन म्हणजे ते किल, मरून जातात, आणि मग आपलं वॉटर आहे ते वॉटर मधले सगळे जर्म्स बॅक्टेरिया आहेत ते किल होऊन जातात. ओके, किंवा जे पाणी आपल्याला बरेच काळ टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये ओझोन डिझॉल्व्ह करून ठेवतात, म्हणजेच मिनरल वॉटर बॉटल्स. ओके, फॉर ब्लिचिंग आयव्हरी ऑइल्स, स्टार्च, वॅक्स अँड डेलिकेट फॅब्रिक्स लाईक सिल्क. ओके, ब्लिचिंग ऍक्शन जी आहे ती फक्त ब्लिचिंग ऍक्शन वेगवेगळ्या कुठल्याही प्रकारच्या मटेरियलवर करता येते. कळलं? मॅन्युफॅक्चर ऑफ सिंथेटिक कॅम्फर, मॅग्नेशियम, पोटॅशियम परमॅंगनेट एक्सेट्रा. ओके, सो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला हा वापरता येतो. म्हणजे थोडक्यात काय, प्युरिफिकेशन हा एअरचं पण करू शकतो, वॉटरचं पण करू शकतो. ओके, कारण की इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, आणि दुसरं काय तर ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे ब्लिचिंग प्रॉपर्टी. ओके, सो या पहिल्या 2-3 मेथड्स तुमच्या लक्षात राहण्यासारखे आहेत. हे काय लिहून घ्यायची गरज नाही, परत हे पुस्तकामधलाच पॉइंट आहे. युजेस काय लिहायची गरज नाहीये, पण यूज माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता असं आहे की वहीमध्ये नाही मग डोक्यामध्ये पण नाही, असं करू नका. सिंपल युजेस आहेत. होमवर्क इज हियर. राईट अ शॉर्ट नोट ऑन ओझोन लेअर डिप्लिशन और डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. लिहाल ना? होमवर्क काय काय बघा तुम्हाला आजचा. पहिल्यांदा कालचा होमवर्क, फॉस्फरसचे जे ॲलोट्रॉप्स आहेत त्याचे स्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर मगाशी 2-3 क्वेश्चन्स दिले होते, आणि आता हा म्हणजे ते क्वेश्चन कशाचे होते, तर ऑक्सिजनचे होते, ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन रिएक्शन्स होत्या. आणि आता डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर लिहिताना नुसतं निबंध लेखन नाही करायचं की ओझोन लेअर इकडं आहे मग असं झालं तसं झालं, त्याच्यामध्ये रिएक्शन्स गरजेचे आहेत. ठीक आहे. रिएक्शन कोणती, तर नायट्रोजन ऑक्साईड, मगाशी बघितले ना, नायट्रोजन ऑक्साईड O3 बरोबर रिॲक्ट होतो, त्याच्यामुळे O3 कन्झ्युम होतो. सो ती रिएक्शन त्याच्यामध्ये आली पाहिजे. डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर. आणि ओझोन लेअर डिप्लिशन झाल्यामुळं काय काय हार्मफुल इफेक्ट्स होत आहेत त्याचे, ते पण पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. कळाले? सो होमवर्क सॉल्व्ह करणार ना? ज्यांचा यस्टरडेचा होमवर्क झालेला आहे त्यांनी परत करू नका. होमवर्क मला सगळेजण पाठवत जा. मला त्रास झाला पाहिजे सगळ्यांचे सारखे मेसेज येऊन येऊन. माझा मोबाईल भरून गेला पाहिजे. बरोबर आहे ना?
म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला स्टडीज बाकीचे पण सब्जेक्ट्स आहेत अभ्यास करायचा, पण हे पॉइंट्स कव्हर केले की तुमचं एकदाच होऊन जाणार आहे. ठीक आहे? पुढे जायचं? ओझोनचे युजेस झालेत. आता आपण ऑक्सिजन बघितलं, ओझोन बघितलाय. आता थोडेसे क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करू. म्हणजे जरा जे काही मूड गेलेला आहे, बोर झालेला आहे, ते जरा लाईनीवर येईल. ठीक आहे? सो लेट अस सॉल्व्ह सम क्वेश्चन्स. काही लिहून घेऊ नका क्वेश्चन्स, फक्त सॉल्व्ह करा. आता ठेवून द्या, वही पेन सगळं ठेवून द्या. तर शांततेत सॉल्व्ह करा क्वेश्चन. पर्सेंटेज ऑफ ओझोन इन ओझोनाइज्ड ऑक्सिजन इज, ऑप्शन सी. ठीक आहे? नाही झाला ना मूड खराब? थँक्यू. ओके, 10% इज देअर. नेक्स्ट वन. अपर लेयर्स ऑफ ऍटमॉस्फिअर ओझोन इज फॉर्म्ड बाय, म्हणजे ओझोन कसा तयार होतो? आता आपलं हा अगदीच ताजं झाले, त्याच्यामुळे आन्सर सगळ्यांना आले. कोणते? रिएक्शन ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज ऑन द ऑक्सिजन मॉलिक्यूल. बरोबर ना? दॅट इज द आन्सर. आन्सर बी इज द करेक्ट आन्सर. फक्त जरा विचार करा की अजून 10 दिवसांनी हा प्रश्न सोडवला तर काय गोंधळ होईल. एकतर आपण युव्ही रेज आहेत का आयआर रेज आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ. आयआर म्हणजे इन्फ्रारेड, बरोबर ना? युव्ही आणि आयआर मध्ये गोंधळ होऊ शकतो आपला. तर लक्षात ठेवा, युव्ही रेज मध्ये खूप एनर्जी असते, आयआर रेडिएशन मध्ये एनर्जी खूप कमी असते. ठीक आहे? एनर्जी युव्ही ची जास्त आहे, आयआर ची कमी आहे. आणि दुसरा क्वेश्चन प्रॉब्लेम कुठे येऊ शकतो, तर युव्ही आहे का इलेक्ट्रिकल डिस्चार्ज आहे? कारण त्या दोन्ही मेथड्स आपण पाहिल्यात. अल्ट्राव्हायोलेट रेज नॅचरल मेथड आहे, इलेक्ट्रिकल डिस्चार्ज सिंथेटिक मेथड. त्याच्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आणि ऍज यू गो अपवर्ड देर इज अ ड्रॉप ऑफ प्रेशर. ठीक आहे? त्याच्यामुळे असं वाटतं की चारही ऑप्शन्स बरोबर आहेत. आता आपला जस्ट अगदीच अर्ध्या तासापूर्वी हा पॉईंट झालाय, म्हणून तुम्हाला आन्सर आलंय. त्यामुळं सोपा जरी प्रश्न असला तरी जरा केअरफुली चारही ऑप्शन बघत जा. ओझोन मॉलिक्यूल इज, ओझोन मॉलिक्यूल इज लिनियर आहे का ओझोन? लिनियर नक्कीच नाहीये. आपण काढले ना स्ट्रक्चर, बेंट स्ट्रक्चर काढले ऍक्च्युअली, पण बेंट पण नाहीये. इट इज अ ट्रायंग्युलर स्पेस, ट्रायंग्युलर मॉलिक्यूल. बेंट का नाही म्हणायचं, कारण की दोन लोन पेअर नाहीयेत मधल्या ऑक्सिजन कडे. आपण H2O ला बेंट म्हणतो. H2O च्या केसमध्ये आपण बेंट म्हणतो का, तर ऑक्सिजन दोन लोन पेअर असतात, त्यात खूप लांब गेल्यामुळं बॉन्ड पेअर जवळ आलेले असतात. बरोबर आहे? तसं इथं काही होत नाहीये, इथं एकच लोन पेअर आहे. सो द स्ट्रक्चर इज ट्रायंग्युलर. ओके, इट इज नॉट बेंट स्ट्रक्चर, त्याच्यामुळे ऑप्शन डी म्हणू नका. ठीक आहे? वॉटर सारखं बेंट स्ट्रक्चर नाहीये. हा जरा वेगळा क्वेश्चन आहे. रिॲक्ट विथ मॉइस्ट आयोडीन, म्हणजे हा क्वेश्चनचा आन्सरही मीच सांगते, जरा माहिती असावं म्हणून. मगाशी आपण मॉइस्ट रिएक्शन कोणती केली होती? ओझोनची रिएक्शन विथ मॉइस्ट KOH केली होती, आठवते ना? सॉरी, मॉइस्ट KI केली होती. रिएक्शन विथ मॉइस्ट पोटॅशियम आयोडाइड अँड द प्रॉडक्ट वॉज I2. आठवत आहे ना? KI बरोबर रिएक्शन केली होती, प्रॉडक्ट होतं I2. म्हणजे काय झालं होतं? ऑक्सिडेशन झालं होतं. आता आयोडीनचं ऑक्सिडेशन करायचंय. मॉइस्ट आयोडीन म्हणजे काय? I2 प्लस H2O प्लस O3. रिएक्शन काय आहे? मॉइस्ट याचा अर्थ काय? I2 प्लस H2O प्लस O3 यांचा काय प्रॉडक्ट तयार होणार आहे? कळालं? अँड हिअर द आन्सर इज ऑप्शन बी. ठीक आहे? आन्सर मीच सांगते. ऑप्शन बी इज द आन्सर. ठीक आहे? HiO3. ओके, हा कुठं बघितला होता आपण? पर ऍसिड, सॉरी, ऑक्सी ऍसिड. बरोबर ना? HiO3 इज अन ऑक्सी ऍसिड. रिएक्शन काय होती बघा? O3 plus I2 plus H2O gives HiO3 plus 5O2. Okay. So whenever iodine is in presence of water, it will react with ozone and it will form an oxy acid HiO3. ओके. सो ही थोडी वेगळी रिएक्शन आहे. एक्झाम मध्ये एकदा विचारली होती, म्हणून आता इथं कव्हर केलंय. HiO3 चं नाव काय? HiO3 चं नाव काय? आठवतंय का नाव? क्लोरस, हायपोक्लोरस बघितलं होतं ना? आयोडस म्हणून त्याला, आयोडस, हायपो आयोडस, आयोडिक और आयोडिक. इट इज आयोडिक ऍसिड, आयोडस ऍसिड. चेक करा, मीच कन्फ्युज झाले. आय थिंक इट इज आयोडिक ऍसिड. बरोबर ना?
झालंय रिएक्शन लिहून पुढे जाऊयात, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. इट इज पॉसिबल टू ऑब्टेन ऑक्सिजन फ्रॉम एअर बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बिकॉज ऑक्सिजन आपल्याला एअर मधनं मिळू शकतो का? आणि ते रिझन बघा कसं दिलंय. ऍक्च्युली फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आपण नायट्रोजन साठी सुद्धा वापरतो. तर काय लिहिलंय, ऑक्सिजन आणि नायट्रोजन पिरियॉडिक टेबलच्या वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये आहेत. ऑक्सिजन इज मोर ऍक्टिव्ह दॅन नायट्रोजन. ऑक्सिजन हॅज हायर बॉइलिंग पॉइंट दॅन नायट्रोजन. ऑक्सिजन हॅज लोअर डेन्सिटी दॅन नायट्रोजन. ऍक्च्युली ऑल दिस फोर स्टेटमेंट्स आर ट्रू. म्हणजे ट्रू ऑर फॉल्स मध्ये म्हटलं तर हे स्टेटमेंट्स ट्रू आहेत, पण याचं रिझन काय आहे? रिझन फॉर दिस अप्पर सेंटेन्स. आठवतंय ना फ्रॅक्शनल डिस्टिलेशन? आपण अगदीच लेक्चरच्या सुरुवातीला बघितलं होतं की ऑक्सिजन बॉटमला त्या आपल्या कॉलम मध्ये बॉटमला मिळालाय, नायट्रोजन टॉपला मिळतो. किंवा ऑक्सिजन लिक्विडिफाईड कंडिशन मध्ये मिळतं, नायट्रोजन गॅस मध्ये मिळतं. रिझन इज ऑक्सिजन हॅज हायर बॉइलिंग पॉइंट अँड नायट्रोजन. ठीक आहे. रिएक्टिव्हिटी, डेन्सिटी काय त्याचा काही संबंध नाहीये ते. ठीक आहे. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हटलं की डोळ्यासमोर बॉइलिंग पॉइंटच आला पाहिजे. डिस्टिलेशन कसं केलं जातं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये प्रिन्सिपलच काय आहे? सेपरेशन ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स इन बॉइलिंग पॉइंट. ओके, त्याच्यामुळे आन्सर सी इज द करेक्ट आन्सर. Formation of ozonide is addition reaction, substitution, decomposition, or none of these. Addition of formation of ozonide. मगाशीच झाली रिएक्शन. ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज आहे का ही रिएक्शन? ओझोनाइड मगाशी सांगितलं ना ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. ही नाहीये ना? जे ऑप्शन डी आहे का ए आहे? Whether it is option D or A. This is formation of ozonide, not ozonolysis. ठीक आहे. ओझोनाइड म्हणजे काय? मधलाच प्रॉडक्ट. कळते ना? म्हणजे ओझोनाइड म्हणजे ही पहिली स्टेप झाली. पहिली स्टेप म्हणजे फक्त ऍडिशन होती आणि सेकंड स्टेपला ब्रेकिंग होतं आणि ही जे ब्रेकिंग आहे त्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. ओके, सो ओव्हरऑल ओझोनोलिसिस इज ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज, बट ओनली फर्स्ट स्टेप इज ऍडिशन रिएक्शन. ओके, पहिली रिएक्शन ऍडिशन आहे आणि दुसरी आहे की ओव्हरऑल सगळी रिएक्शन काय म्हणायचं? ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज. ओके, डिकम्पोजिशन म्हणायचं नाही की आपण ब्रेक केलं, दोन पार्ट झाले म्हणून त्याला डिकम्पोजिशन म्हणायचं. इट इज नॉट लाईक दॅट. दिस इज ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके, so option A is the correct option. So let us stop here. बघूयात पुढे क्वेश्चन्स नसतीलच. So let us stop here. आणि ओझोन आणि ऑक्सिजन आपला कम्प्लीट झालंय. उद्या आपण ऑक्साइड्स ऑफ ऑक्सिजन बघूयात आणि मग पुढचं एलिमेंट सुरू करूयात. ओके, सो थँक्यू. सर मीटिंग एंड करते.